इंटरव्ह्यू हा लक फॅक्टरवर नाहीये. माझाच एक अनुभव सांगतो. आता मला एसीपी ज्यावेळेस मिळाली राज्यसभा 2016 मधून त्याचा अनुभव सांगतो. अपराजित म्हणून एक मॅडम आहे. इज अ व्हेरी गुड लेडी. येस, आय पर्सनली फाइंड हर व्हेरी इंटरेस्टिंग. खूप छान चर्चा झाली त्यांच्याशी. माझा औरंगाबादला इंटरव्ह्यू होता, कारण मागच्या सर्विस सेंटर माझे होते. आणि शी इज नॉन फॉर नॉट गिव्हिंग मार्क्स. त्या थोड्याशा त्या बाबतीत बदनाम म्हणू शकतो आपण की अशा आहेत विद्यार्थ्यांमध्ये की मार्क्स देत नाही बाबा. एक तर झापतात, बोलतात काहीतरी उलट सुलट. आणि त्यांनी कोणाला तरी 8 ते 10 मार्क दिलेले आहेत 100 पैकी, असं एक कथा प्रसिद्ध आहे त्यांच्याबद्दल. आणि जनरली काही मार्क्स देतात वगैरे. सो मला पण तो कळायला लागल्याच्या नंतर माझ्या आधीचा जो कॅन्डिडेट होता त्याला जेव्हा समजलं की मॅडमकडे आता जायचं, त्यावेळेस त्याचं अवसान कळालं. म्हटलं आता काही खरं नाही आपलं. मॅडम काय मार्क्स देत नाही, वरून फार निगेटिव्ह कमेंट्स पास करतात आणि वगैरे वगैरे असं. आणि तो जेव्हा बाहेर आला तेव्हाही तो काही फारसा उत्साही दिसत नव्हता. बट त्याचा मी परिणाम होत दिला नाही. मी म्हटलं जे असेल ते असेल. माझ्याकडे ऑलरेडी पद होतं क्लास 1चं, त्यामुळे पण असेल कदाचित. थोडंसं रिलॅक्स गेलो आत, बरंच झालं. अगदी उत्साह सुद्धा मला मॅडम म्हटलं की तुम्ही फार मोठ्या मोठ्या गप्पा मारताय, पण मला काय पटत नाही तुमचं बोलणं. दिस इज व्हॉट शी सेड. दिस इज हर ऍक्च्युअल वर्ड. दिस इज व्हॉट शी सेड. खूप छान छान बोलताय तुम्ही, पण यू आर पेंटिंग अ व्हेरी रोजी पिक्चर. This is what exactly she said. You are painting a very rosy picture, but I don't see that in reality. त्यावेळेस मी एक उत्तम मॅडमला म्हटलं, मॅम गुड मॉर्निंग. आवाज नसेल येत तर पुन्हा सांगा, कारण दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, लेट मी मेक यू फील कम्फर्टेबल इन द बिगिनिंग ओनली. मी पण हा तोच पुन्हा मला वाटतं ॲडजस्ट करून देऊ शकतो काय? खाली जाते पुन्हा आपण. सरांनी आता महेश सरांनी माझी ओळख करून दिली. मला असं कळालं की सरांनी एक लेक्चर पण तुमचा घेतलेला आहे, राईट, इंटरव्ह्यू ह्या विषयाबद्दल. तर हां, कम्फर्टेबलचा विषय होता. कम्फर्टेबल असणं फार गरजेचं आहे इंटरव्ह्यूमध्ये. द फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू शुड बी व्हेरी कम्फर्टेबल विथ द थिंग. इंटरव्ह्यू म्हटलं की थोडासा स्ट्रेस, थोडासा अँझायटी आपल्या समोर येते. कारण आयोगाचं आणि आपलं जे काही इंटरॅक्शन असतं ना, ते तसं थोडंसं डिस्टंट एज्युकेशन असल्यासारखंच आहे. ते काहीतरी पेपर सेट करतात, आपण कोणतरी शाळेमध्ये जाऊन बसतो आणि तो ऑब्जेक्टिव्ह पेपर सोडवतो, किंवा मग नंतर अशा पद्धतीने ते होतं. इंटरव्ह्यू इज द वन अँड ओनली फेनॉमेनॉन जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे आयोगाच्या संपर्कात येतात, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे पाहता की आयोगाचे कोण मेंबर्स आहेत, प्रशासनामधले कोण अधिकारी आहेत, आणि तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन बसता आणि त्यांच्याशी बोलता, ते तुमच्याशी बोलतात. सो इट इज क्वाईट अन एक्साइटिंग एक्सपिरियन्स. थोडंसं इंग्रजी येईल मधून मधून, चालेल ना? आणि कम्फर्टेबलचा विषय असा आहे की आय एम ऑल्सो स्टुडंट. म्हणजे पोस्ट मिळालेल्या आहेत. मी ऑलमोस्ट मागच्या 6-7 वर्षापासून प्रशासनामध्ये काम पण केलेलं आहे, ऑन अँड ऑफ. परीक्षा देत असल्यामुळे मध्ये मध्ये रजा पण घेतलेल्या आहेत. आणि आता अगदी कालच मी UPSCची मुख्य परीक्षा देऊन आलेलो आहे. काल संध्याकाळी 5 वाजता माझा पेपर संपला मुंबईमध्ये, आणि लेक्चर असल्यामुळे लगेच पळत आलो मी पुण्याला रात्री. ओके, सो आय एम जस्ट लाईक यू. म्हणजे माझ्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक नाही आहे. सो विल हॅव अ व्हेरी नाईस इंटरॅक्शन. आपण काय करूया, मला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात या इंटरव्ह्यू बद्दल, त्या मी आधी सांगतो. आणि मग तुमचे, जसं सर म्हटले की तुमचे जे काही प्रश्न असतील काही तुम्ही तयार ठेवा. विल हॅव दॅट इंटरॅक्शन लॅटर ऑन. थोडंसं नंतर ते आपण बोलू. कारण काय होईल, आधी जर इंटरॅक्शन सुरू झालं तर बऱ्याच वेळेस विषय सोडून इंटरॅक्शन होतं, पर्सनल इश्यूजवर इंटरॅक्शन होतं, आणि मग त्याचा बऱ्याच वेळेस बाकीच्यांना तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे ज्या जनरल गोष्टी मी ठरवून आलोय, लेट मी टेल देम, आणि मग विल हॅव द लिबर्टी ऑफ डिस्कशन. ओके, फाईन. आता महेश सरांच्या लेक्चरमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, डोंट नो. त्यामुळे काही गोष्टी कदाचित रिपीट होतील. ओके, when somebody talks of interview, there are some things which will be repeated. परंतु ज्या रिपीट होतील त्या महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा. ओके, वॉट एव्हर विल बी रिपीटेड, दॅट लेक्चर अँड माय लेक्चर विल बी सर्टनली द मोस्ट इम्पॉर्टंट. तर लेट मी स्टार्ट विथ व्हॉट इज इंटरव्ह्यू. म्हणजे मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखतीचं स्वरूप. ते थोडंसं आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहिती मुलाखत म्हणजे काय असतं, तुमच्याकडे कोणीतरी दिलेली पण असेल, कदाचित राज्यसेवेची नाही तर दुसऱ्या एखाद्या परीक्षेची, कदाचित प्रायव्हेट मध्ये, कदाचित बँके करता वगैरे बऱ्याचशा एक्झाम्स आपण देत असतो, इंटरव्ह्यूज आपण देत असतो. पण रिमेंबर
इतर मुलाखती वेगळ्या आणि स्पर्धा परीक्षेची मुलाखत वेगळी किंवा प्रशासकीय पदांसाठी जी मुलाखत घेतली जाते ती मुलाखत वेगळी. त्यामुळं आता ज्यावेळेस मी इथं म्हणतो की मुलाखत म्हणजे काय, त्यावेळेस व्हॉट इज द हिडन थिंग की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट साठी घेतली जाणारी प्रशासकीय पदांच्या परीक्षेकरिता किंवा निवडीकरता घेतली जाणारी मुलाखत म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याकरता आपण इथं तयारी करतोय, बरोबर. कारण त्याचं सूत्र थोडं वेगळं आहे. तर मुलाखतीला इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू असं म्हणतात, हा शब्द सगळ्यांना माहित असेल. इंटरव्ह्यू मीन्स टू व्ह्यू इनसाइड. इंटरव्ह्यू. आता मला सांगा, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, ती व्यक्ती कशी आहे, तिचा रंग कसा आहे, त्याची उंची कशी आहे, त्याचे केस कसे आहेत, त्यांनी काय कपडे घातलेत वगैरे. ऑल दिस इज एक्सटेरियर, हे बाह्य झालं. ओके. अर्थात ज्यावेळेस व्यक्तिमत्व तुमचं त्यांना पाहायचंय त्यावेळेस हे बाह्य व्यक्तिमत्व पण महत्वाचं आहेच, नाही असं नाही. परंतु व्हॉट दे आर मोर इंटरेस्टेड इन इज व्हॉट इज इनसाइड यू. तुमच्या आत काय आहे ते त्यांना पाहायचं. ओके. सो दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड एज इंटरव्ह्यू. तर ते फार महत्वाचं आहे. दुसरा एक ज्याला आपण पॅरलल वर्ड किंवा अल्टरनेटिव्ह वर्ड वापरला जातो, विशेषतः युपीएससी याला इंटरव्ह्यू म्हणत नाही. युपीएससी ला म्हणते पर्सनॅलिटी टेस्ट. हे माहित असेल तुमच्यापैकी काही जणांना. व्यक्तिमत्व चाचणी असं आपण मराठीत भाषांतर करू शकतो. दे कॉल इट पर्सनॅलिटी टेस्ट. हा शब्द जास्त योग्य आहे, जास्त स्पेसिफिक आहे. युपीएससी इज व्हेरी क्लिअर व्हॉट इट वॉन्ट्स टू से. काय पाहिजे त्यांना, पर्सनॅलिटी पाहिजे. ओके. मग ही पर्सनॅलिटी कशी पाहणार, तर ज्यावेळेस आपण पर्सनॅलिटी, तुम्हाला माहिती आहे तुम्ही सीसॅटचा अभ्यास केलेला असेल सगळ्यांनी, पाय चार्ट राईट, किंवा व्हेन डायग्राम वगैरे पण असतात. दिस इज अ काइंड ऑफ व्हेन डायग्राम. इफ दिस इज आवर पर्सनॅलिटी, हे जर व्यक्तिमत्व आहे असं पण मानलं पूर्ण, तर आता जे मी म्हटलं तुम्ही दिसते कसा, तुम्ही काय घातलं वगैरे, हे तुमचं बाह्य व्यक्तिमत्व झालं. दुसरा जो मोठा भाग आहे तो तुमच्या आंतर व्यक्तिमत्वाचा असतो. हाऊ आर यू फ्रॉम इनसाइड. मग आता हा भाग छोटासा असतो पण हाच बाहेर दिसतो आपल्याला, त्यामुळे आपल्याला तोच महत्वाचा वाटतो. लेट मी रिपीट माय पॉइंट. हा भाग छोटा आहे परंतु तो बाहेर दिसतोय म्हणून आपल्याला तो महत्वाचा वाटतो. त्यावेळेस आपण म्हणतो की, आपण कॅज्युअली गप्पा मारत असताना म्हणतो की त्याची पर्सनॅलिटी छान आहे किंवा तिची पर्सनॅलिटी छान आहे, तेव्हा व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज दिस मोस्ट ऑफ द टाइम. पण दिस इज नॉट व्हॉट दे आर इंटरेस्टेड इन. आता हे चांगलं असलंच पाहिजे असं नाही की गबाळे कपडे घालून कसे शूज न घालता चपलीवर वगैरे इंटरव्ह्यूला जायचं असं नाही. एक्सटेरियर पण तुमचं चांगलंच असलं पाहिजे. दॅट इज द इझियर पार्ट. ते सोपं आहे. चांगले कपडे घालणं, इन करणं, शूज घालणं, इट्स इझियर ना. त्याला काही फार कष्ट लागतात असं नाही, थोडाफार वेळ लागतो. दिस इज व्हॉट दे आर मोर इंटरेस्टेड इन. अंतर्भाग कसा आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि तो तपासण्यासाठी देन दिस इज द टेक्निक टू व्ह्यू इनसाइड. आता मला सांगा, आपल्या आत काय आहे ते दिसतं का? Can we see with eyes? आपल्या डोळ्याने दिसतं का? नाही दिसू शकत. मग त्यासाठी there is a method or there is a tool, I would say. मग त्यासाठी टूल किंवा माध्यम काय आहे? प्रश्न आणि त्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तर. So this is basically the tool that is followed to test what is inside you. तुमच्या आत काय ते पाहण्यासाठी हे फक्त एक माध्यम आहे तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न. So here comes the first myth. एक मिथ आहे इंटरव्ह्यू बद्दल की दिस इज अ क्वेश्चन आन्सर सेशन. असं बऱ्याच जणांना वाटतं. तुम्हाला जर विचारलं की मुलाखत काय, बरेच जण म्हणतील नाही, मग तिथे जातो आपण बसतो, मग ते काही प्रश्न विचारतात, आपण त्यांची उत्तर देतो, दॅट्स इट. ओके. आणि मग त्यातूनच दुसरं मिथ काय जनरेट होतं की जितके जास्त उत्तर देऊ तितके चांगले मार्क. दॅट इज अगेन अनदर मिथ. ओके. सो हे अगदी योग्य आहे की प्रश्न उत्तरांचं माध्यम वापरलं जात आहे, परंतु तुम्ही प्रश्नांची किती योग्य उत्तर देताय, फॅक्च्युअली करेक्ट, ते महत्वाचं नाही या ठिकाणी. ते थोडंसं प्रश्नांचे प्रकार वगैरे मी पुढे इलॅबोरेट करणारच आहे. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से हिअर, माझा मुद्दा हा आहे की तुमची पर्सनॅलिटी चांगली असणं गरजेचं आहे. आता चांगली किंवा योग्य पर्सनॅलिटी म्हणजे काय हे पण आपण पाहणं गरजेचं आहे. ही संकल्पना आतापर्यंत समजली मी काय म्हणतोय ते. आर यू विथ मी? ओके. आर यू इंटरेस्टेड? ऍक्च्युअली इंटरव्ह्यू इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. म्हणजे मला तरी व्यक्तिशः खूप इंटरेस्ट आहे या प्रोसेसमध्ये. बिकॉज
तुम्हाला इथे फार अभ्यास करावा लागत नाही, बट स्टील यू कॅन गेट गुड मार्क्स. प्रिलिमला किंवा मेन्सला जसं आपल्याला रट्टा मारावा लागतो ना बऱ्याचशा गोष्टींचा, गोदावरी नदीची लांबी किती आहे, किती धरणं आहेत, काय झालं, कोणती नदी कुठं पावते, कुठं काय होते, इतिहासामध्ये कोणत्या लढाई खेळल्या, कोणते कोण आंदोलन झाले आहे की नाही, कोण कोणाबद्दल काय म्हटलं, याच्यात आयोगाला फार इंटरेस्ट आहे आजकाल. तर अशा गोष्टी इथे फारशा महत्वाच्या नाही आहेत. ओके, तर इथे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायचंय, तुम्हाला स्वतःला जसे आहात तुम्ही, जे चांगल्या बाबी तुमच्यामध्ये आहेत, जे प्लस पॉइंट्स आहेत तुमच्या पर्सनॅलिटीचे, ते शोकेस करण्याची संधी आहे. ओके, and there are people who are sitting there who are interested in you. तुमच्यामध्ये तो पॅनल इंटरेस्टेड असतो, so it feels good. तिथे जाऊन to present ourselves is a very pleasant experience. Let me tell you with my experience. म्हणजे मी जे काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आतापर्यंत, प्रत्येक वेळेस बाहेर आल्याच्या नंतर आय फेल्ट गुड की खूप सिनियर, खूप हुशार, खूप समजूतदार, अनुभवी लोकांसोबत खूप चांगली चर्चा आपण करून आलो आहोत असं आपल्याला वाटलं पाहिजे मुलाखत देऊन आल्याच्या नंतर. सो दॅट इज द काइंड ऑफ पॉझिटिव्ह फिलिंग और पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यू शुड कॅरी विथ रिगार्ड टू इंटरव्ह्यू. आता दुसरं एक मिथ असं आहे इंटरव्ह्यू बद्दल, जसं पहिलं मी सांगितलं मिथ की प्रश्न आणि उत्तरांचं सेशन असतं फक्त. दुसरं एक मिथ असं आहे इंटरव्ह्यू बद्दल की लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो. हे मिथ आहे की XYZ पॅनल मार्क्स देत नाही, दुसरं पॅनल कोणतरी मार्क्स देतं, किंवा मग मलाच काहीतरी नको त्या विषयाबद्दल जास्त प्रश्न विचारले, माझी इच्छा नव्हती त्या विषयावर त्यांनी बोलावं. कधीतरी आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असतं. ओके, आपलं ग्रॅज्युएशन काहीतरी 4-5 वर्षापूर्वी झालेलं असतं, त्यातलं काही भाषा आपल्याला आठवत नसतं, आणि चुकून त्याच्यातल्या एखाद्याने पण त्याच्यातच ग्रॅज्युएशन केलेलं असतं, कॉमर्स असेल, सायन्स असेल, किंवा हिस्ट्री, जॉग्राफी काहीतरी असेल, आणि मग ते त्याच्यात खोलात जायला लागतात. खूप खोलात जाऊन विचारतात, मग परत म्हणतात तू काय केलं ग्रॅज्युएशनला 3 वर्ष, कॉलेज केलं का दांड्या मारल्या वगैरे, असा विषय तो होऊन जातो. एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. तर मग असं कुठेतरी अवघड जागेवरचं दुखलं ते होऊन जातं, आणि मग आपल्याला असं वाटतं की हा लक फॅक्टर आहे की त्याला त्याचं पण ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्रीचे, पण मलाच केमिस्ट्री विचारलं, त्याला विचारलंच नाही, एक प्रश्न पण नाही. सो दिस इज व्हॉट, दिस इज लक असं वाटतं. ओके, बट दॅट इज नॉट सो. इंटरव्ह्यू हा लक फॅक्टरवर नाहीये. माझाच एक अनुभव सांगतो. आता मला ACT ज्यावेळेस मिळाली राज्यसभा 2016 मधून, त्याचा अनुभव सांगतो. अपराजित म्हणून एक मॅडम आहे, विज अ व्हेरी गुड लेडी. येस, आय पर्सनली फाइंड हर व्हेरी इंटरेस्टिंग. खूप छान चर्चा झाली त्यांच्याशी. माझा औरंगाबादला इंटरव्ह्यू होता, कारण मागच्या वेळेस सेंटरच माझं ते होतं, आणि शी इज नोन फॉर नॉट गिव्हिंग मार्क्स. त्या थोड्याशा त्या बाबतीत बदनाम म्हणू शकतो आपण की अशा आहेत विद्यार्थ्यांमध्ये की मार्क्स देत नाही भाऊ. एक तर झापतात, बोलतात काहीतरी उलट सुलट, आणि त्यांनी कोणाला तरी 8 का 10 मार्क दिलेले आहेत 100 पैकी, असं एक कथा प्रसिद्ध आहे त्यांच्याबद्दल, आणि जनरली काही मार्क्स देतात वगैरे. सो मला पण तो कळायला आल्याच्या नंतर माझ्या आधीचा जो कॅन्डिडेट होता त्याला जेव्हा समजलं की मॅडमकडे आता जायचं, त्यावेळेस त्याचं अवसान मिळालं. म्हटलं आता काही खरं नाही आपलं, मॅडम काय मार्क्स देत नाही, वरून खूप फार निगेटिव्ह कॉमेंट्स पास करतात आणि वगैरे वगैरे असं. आणि तो ज्यावेळेस बाहेर आला तेव्हाही तो काही फारसा उत्साही दिसत नव्हता, बट त्याचा मी परिणाम होऊ दिला नाही. मी म्हटलं जे असेल ते असेल, माझ्याकडे ऑलरेडी पद होतं क्लास 1चं, त्यामुळे पण असेल कदाचित. थोडस रिलॅक्स गेलो आत, आणि ज्यावेळेस आमचं इंटरॅक्शन सुरू झालं, अर्थातच मी सेल्स टॅक्सला असल्यामुळे मी टॅक्सेशन बद्दल, GST बद्दल बराचसा विषय झाला, आणि शी वॉज पासिंग निगेटिव्ह कॉमेंट्स काही त्यांनी पण पास केला त्यावेळेस मॅडमनी. पण आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. GSTचा काय उपयोग नाही, लोकांना त्रास आहे, वाईट आहे, डिमॉनिटायझेशन, बऱ्याचशा विषयांबद्दल त्यावेळेस आता झालेलं नव्हतं डिमॉनिटायझेशन, फक्त ओव्हरऑल इकॉनॉमी आणि टॅक्सेशन वर बद्दल बरंचसं झालं. अगदी उठता उठता सुद्धा मला मॅडम म्हटलं की तुम्ही फार मोठ्या मोठ्या गप्पा मारताय, पण मला काय पटत नाही तुमचं बोलणं. दिस इज व्हॉट शी सेड. दिस इज हर ऍक्च्युअल वर्ड. दिस इज व्हॉट शी सेड. खूप छान छान बोलताय तुम्ही, पण यू आर पेंटिंग अ व्हेरी रोजी पिक्चर. दिस इज व्हॉट एक्झॅक्टली शी सेड. यू आर पेंटिंग अ व्हेरी रोजी पिक्चर, बट आय डोंट सी दॅट इन रियालिटी. त्यावेळेस मी एक उत्तर मॅडमला म्हटलं, मॅम आय रिफ्यूज टू निगेटिव्ह. मला असं वाटतं कदाचित ते माझं एक वाक्य जास्त आवडलं असं उठता उठता त्यांना. शी गव्ह मी 65 मार्क्स. म्हणजे टाळ्या वाजून घेण्यासाठी मी नाही सांगितलंय, बट राज्यसेवा
13/2015 आणि 2016 सॉरी 14 आणि 16 असे समजा इंटरव्ह्यू जे माझे झालेले आहेत त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली मला वाटतं 2012ला 200 पैकी होता इंटरव्ह्यू. I got 135. Here again I got 68, 64, 65. So I think this is a decent average. Okay. Again म्हणजे स्वतःची पाठ थोपटण्याचा याच्यामध्ये बिलकुल उद्देश नाही. What I am trying to say मुद्दा हा आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कन्सिस्टन्सी दिसत असेल that is because I know what is interview. I have mastered that skill. म्हणजे मास्टर नाही म्हणता येणार पण I have at least studied की इंटरव्ह्यू काय आहे आणि I know that it is a science as well as art. काय आहे? It is a science as well as art. इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल बोलतोय मी की शास्त्रयुक्त शास्त्रशुद्ध असं त्याची तयारी करता येऊ शकते आणि एक कौशल्य पण आहे, एक स्किल पण आहे जे तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता. and with that science and with that skill you can definitely get good marks. okay, तुम्हाला कोणी काहीही सांगू but please believe my words for the better future of yours. तुमच्या चांगल्या भविष्यासाठी माझ्या या वाक्याला तुम्ही कधीच विसरू नका की ते एक शास्त्र आहे, एक कला आहे किंवा कौशल्य आहे जे आपण आत्मसात करू शकतो. मग प्रॉब्लेम कुठे येतो? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 60+ मार्क्स का नाही मिळत किंवा 70 पर्यंत का नाही मार्क्स मिळत? तर आय थिंक द रिझन इज दॅट की हे जे मिथ्स आपल्या डोक्यामध्ये असतात की क्वेश्चन्स आणि मग आन्सर्स मी किती बरोबर दिले आणि मग मला माझं लक खराब होतं फलाना विषयावर चर्चा झाली वगैरे. सो दॅट इज समथिंग की तुम्ही डोक्यातून काढून टाकलं पाहिजे आपण. ओके, या प्रोसेस बद्दल ऐकलंय तुमच्यापैकी कोणी? अनलर्निंग. लर्निंग आपल्याला सगळ्यांना माहिती शिकणं, पण काही काही चुकीच्या गोष्टी शिकलेल्या विसरता पण आल्या पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अनलर्निंग इन इंग्लिश. तर अनलर्निंग आधी करा आपण बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत, विशेषतः मुलाखतीच्या बाबतीत. त्या चुकीच्या संकल्पना स्वतःच्या डोक्यातून काढून टाका. मुलाखतीबद्दल जो एक निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो ना तो थोडासा काढून टाका. हा निगेटिव्ह ॲटिट्यूड अजून जास्त प्रचंड प्रमाणामध्ये मला दिसतो इंग्लिशच्या बाबतीत मुलांमध्ये. तर इज व्हेरी निगेटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे आता आजकाल आपल्यापैकी बरेच जण कॉन्व्हेंटचे वगैरे असतील, परंतु एक 4-5-10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की मोस्टली मराठी माध्यमातली मुलं असायचे आणि इंग्रजी म्हणजे काय तर शत्रू, इट इज अन एनिमी. आणि मग कसं बसं एमपीएससीला जो एखादा पेपर असतो त्याच्यामध्ये कसं बसं आपलं त्याला फेस करायचं आणि त्या दिव्यातून बाहेर पडायचं, असा ॲटिट्यूड घेऊन तुम्ही त्या विषयाकडे पाहिलं तर नाही होणार, नाही जमणार. असा ॲटिट्यूड बरेचसे मॅथच्या बाबतीत पण कॅरी करतात शाळेमध्ये. थोडंसं विषयांतर होत आहे पण ट्राय टू गेट माय पॉइंट की आपला त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्याशी दोस्ती करणार नाही तोपर्यंत ते तुमच्या हातात येणार नाही. ओके, सो मित्र असं म्हणेल की हे प्रोसेस एन्जॉय करा, चुकीच्या गोष्टी विसरून जा आणि एक पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. डेफिनेटली विल सक्सीड. मग आता आपण पर्सनॅलिटी टेस्ट आणि मुलाखतला पर्सनॅलिटी टेस्ट असं पण म्हटलो. पर्सनॅलिटी काय त्याचं थोडंसं मी तुम्हाला इथे दाखवलं. मग आता हे जो अंतर्भाग आहे जो मी म्हटलं की महत्वाचा आहे आपल्या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून, जो त्यांना हवा असतो तो नेमका काय आहे किंवा आपल्यामध्ये असं काय असलं पाहिजे जे दिसलं पाहिजे, आपण दाखवलं पाहिजे नाही. ओके, समोरच्याला आपल्यामधले गुण दिसणे आणि आपण ते गुण दाखवणे किंवा उदाहरणे यात फरक आहे. सो ते जर असेल तर ते दिसेल, ठीक आहे. फक्त ते लपवून ठेवू नका, लेट इट कम आउट. आता ज्यावेळेस हे व्यक्तिमत्व मी असं म्हणेल की प्रशासकीय अधिकारी आपल्याला व्हायचे, तुम्ही कशासाठी परीक्षा दिली आहात किंवा तुम्ही कशासाठी बसला आहात, यू वॉन्ट टू बिकम ऑफिसर्स, राईट. मग आता ऑफिसर्स आपल्याला व्हायचंय तर प्रश्न पहिला आपण स्वतःला हा विचारला पाहिजे की माझ्यामध्ये ते गुण आहेत का जे ऑफिसर मध्ये असले पाहिजे, माझ्यामध्ये ते कॅलिबर आहे का, माझ्यामध्ये त्या क्षमता आहेत का, मुळात माझं व्यक्तिमत्व तसं आहे का. इमॅजिन युअरसेल्फ सिटिंग इन द चेअर ऑफ एन ऑफिसर. एखादा तहसीलदार किंवा डीवायएसपी किंवा डेप्युटी कलेक्टर जेव्हा त्याच्या चेअर मध्ये बसून काम करतो, पाहिलं तुम्ही? हॅव यू सीन एनी ऑफिसर इन हिज चेअर वर्किंग? तुमचा कोणी मित्र नातेवाईक तरी पाहिलं असेल ना. सरकारी ऑफिस मध्ये गेला नाही कोणी? आय डोंट सी एनी. यस, पाहिलंय ना. ओके, सो प्लीज कम आउट विथ रिस्पॉन्स. तर इमॅजिन युअरसेल्फ, तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की मी ऑफिसर झालोय किंवा झाले ऑलरेडी. आय एम सिटिंग इन दॅट चेअर, आय एम मेकिंग डिसिजन्स. मी फील्डवर जातो आहे किंवा जाते आहे, मी काम करते आहे, माझ्यासमोर अनेक समस्या येत आहेत जे मी सॉल्व्ह करत आहोत. सो when you imagine that, then you come to know की what it takes to be an officer. ऑफिसर होणं म्हणजे काय फक्त
अधिकार एन्जॉय करणं नाहीये. देयर इज अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. लक्षात घ्या, इंटरव्ह्यू का आहे, ते वॉन्ट टू सी की बाबा खरोखर त्या कॅन्डिडेट मध्ये पात्रता आहे का. उद्या तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यावर अनेक समस्या तुमच्या पुढे येणार, अनेक आव्हानं येणार, अनेक निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार, अनेक योजना राबवाव्या लागणार, तुमच्या हाताखालच्या लोकांना तुम्हाला सांभाळावं लागणार, जे खूप अवघड काम आहे, जे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल. सो ऑल दिस थिंग तुम्ही त्या गोष्टींसाठी कॅपेबल आहात का नाही हे त्यांना पाहायचं असतं. कारण जर कॅपेबल नसलेले माणसं एकदा निवडले ना तर रिटायरमेंट पर्यंत सांभाळावं लागतात गव्हर्नमेंटला. ओके, आय हॅव सीन सच पीपल इन ऍडमिनिस्ट्रेशन हु आर अ बर्डन ऑन द गव्हर्नमेंट, पण फक्त बिकॉज दे आर सिलेक्टेड दे आर वर्किंग देअर. तर त्यामुळे ऍटलिस्ट राजपत्रित अधिकारी तरी तसे नसावेत. राजपत्रित अधिकारी हे जबाबदार असावेत, राजपत्रित अधिकारी हे कार्यक्षम असावेत, राजपत्रित अधिकारी हे निर्णय क्षमतायुक्त असावेत, राजपत्रित अधिकारी हे चांगले लीडर्स असावेत. मी आता 3-4 क्वालिटीज बद्दल बोललो. इफ यू कॅन रिकॉल, काय म्हटलं मी? आय थिंक यू शुड नोट डाउन दिस थिंग्स. काही सगळंच नका लिहित बसू. सम की वर्ड्स. I was talking about leadership. I was talking about determination. I was talking about the ability to make decisions. Okay? To sustain pressure. आव्हानांचा मुकाबला करणे, आव्हानांना सामोरं जाणे, दबावांचा मुकाबला करणे, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत. हे त्यांना पाहायचं आहे तुमच्यामध्ये आहे की नाही. आणि व्हॉट आर दिस, मी आता ज्याबद्दल बोललो त्याला एक छान शब्द आहे. They are called as officer-like qualities. Officer-like qualities म्हणजे अधिकाऱ्यांमधले असलेले गुणधर्म, अधिकाऱ्यासारखे गुणधर्म. मग अगेन गो टू अ मिरर अँड आस्क युअरसेल्फ, माझ्यामध्ये आहे का? तुम्ही तर पुण्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यातून आलेले असाल. इथेही तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता, राहता, क्लासेस अटेंड करता, त्यावेळेस पण तुमच्यासमोर अनेक आव्हानं येतात, समस्या येतात. मग त्यांना तुम्ही कसं हाताळताय, तुम्ही त्यांना कसं सामोरं जाताय. तुम्हाला अनेक निर्णय घ्यावे लागतात की ही मेस लावू का ती मेस लावू, परत असून हा क्लास लावू का तो क्लास लावू, आहे की नाही. तिथपर्यंत अनेक छोटे मोठे निर्णय तुम्ही घेताच ना. कोणता ड्रेस घेऊ, हा निर्णय फार महत्वाचा आहे काही लोकांसाठी. सो असे निर्णय घेताना आपण किती फर्म असतो, असे निर्णय घेताना आपली थॉट प्रोसेस काय असते, हे सगळं आपण फार बारकाईने स्टडी केलं पाहिजे. सो मी तर असं म्हणेल की प्रिलिमच्या आणि मेन्सच्या स्टेजला तुम्ही सगळं जग शिकत असता. तुमच्या आसपास जे काही आहे, भूगोलामध्ये, इतिहासामध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये, अर्थशास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये जे तुमच्या आसपास घडतंय त्याचा सगळा तुम्ही अभ्यास करता. मुलाखतीमध्ये तुम्ही उलट केलं पाहिजे. मुलाखतीमध्ये आधी तुम्ही स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. ओके, देयर इज अ व्हेरी गुड वर्ड फॉर दॅट इन इंग्लिश. इट इज कॉल्ड एज इंट्रोस्पेक्शन. ऐकला सगळ्यांनी शब्द हा? नसेल ऐकला तर घरी जा आता किंवा तुमच्या मोबाईल मध्ये डिक्शनरी मध्ये काढा, उघडा आणि त्याचा अर्थ पहा. आत्मपरीक्षण मला वाटतं बहुतेक त्याला मला मराठीमध्ये म्हणतात. स्टार्ट विथ दिस. अँड दिस इज नॉट अ वन डे प्रोसेस. हा, लक्षात घ्या. मुळात इंटरव्ह्यू हीच काही दिवसांची प्रक्रिया नाहीये. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व बदलायचंय, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल करायचे तर त्याला वेळ लागणार. इट इज गोइंग टू टेक टाइम. तुम्ही तुमचा शर्ट किंवा कपडे जितक्या इझिली किंवा जितक्या फास्ट बदलता ना तितकं तुम्ही आतून बदलणं सोपं नसतं. इट इज अ व्हेरी हार्ड प्रोसेस. एक साधं उदाहरण सांगतो की एखादी जरी आपली चुकीची सवय असेल, वाईट सवय असेल, फॉर एक्झाम्पल काही पण, बऱ्याच मुलांचं मी रूम मध्ये पाहतो की कपडे इकडे तिकडे फेकलेले असतात. आंघोळ करून आले की टॉवेल तसंच गादीवर देतात टाकून. ओके, बॅड हॅबिट आय वुड से. तर ती एक चुकीची सवय सुद्धा बदलायला आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. तुमच्यापैकी काही जणांना अनुभव असेल ज्यांनी त्या सवयी बदलल्या. एनी बॅड हॅबिट, छोटीशी का आहे ना. तर इथे जर तुम्हाला तुमची व्यक्तिमत्व बदलायचंय, त्यातले नकारात्मक घटक कमी करायचे तर सकारात्मक घटक वाढवायचे. सो इट इज गोइंग टू टेक टाइम. त्यामुळे आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट माय सर की त्यांनी मेन्सचा निकाल लागण्याच्या अगोदर ही प्रोसेस होते. मगाशीच आता आम्ही चहा घेताना बोलत होतो की पुण्यामध्ये अजूनही ही मेथड आहे की मेन्सचा निकाल लागला की मग अचानक इंटरव्ह्यूचा गायडन्स सुरू होतं सगळीकडे. ओके, सो दॅट इज नॉट द राईट मेथड. युपीएससी मधले मुलं मी पाहिले की मेन्स झाली की 4 दिवसाचा ब्रेक घेतात की लगेच दे स्टार्ट फॉर प्रिपेरिंग फॉर इंटरव्ह्यू. दे डोंट इव्हन थिंक की बाबा माझा मेन्स मधून इंटरव्ह्यूला होईल की नाही. त्यावेळेस नाही झालं तर पुढच्या वेळेस होईल. नो, पण इंटरव्ह्यूची तयारी पण प्रॉपर करणं गरजेचं आहे. बिकॉज जे मी आता तुम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यू करता आपल्यामध्ये जे काही सकारात्मक बदल व्यक्तिमत्वात आपल्याला घडवायचे त्याला वेळ लागणार आहे. सो गिव्ह दॅट टाइम टू युअर सेल्फ. दॅट टाइम फॉर सेल्फ इम्प्रुव्हमेंट. ओके, तर ती सेल्फ इम्प्रुव्हमेंट तुमच्यामध्ये व्हावी यासाठी पुरेसा वेळ स्वतःला द्या. आणि तो वेळ देत असताना कन्सिस्टंटली एफर्ट करत राहा. रोज काम करा. आता इथून पुढच्या काळामध्ये तरी मुलाखतीसाठी स्वतःवर रोज काम करा. ओके,
आय हॅड स्टार्टेड फ्रॉम दिस इंट्रोस्पेक्शन. तिची सुरुवात तिथपासून होईल. मग आता इंट्रोस्पेक्शन करणं फार सोपं नाही बरं का. आपण एक मराठीमध्ये म्हण आहे की स्वतःला स्वतःची पाठ दिसत नाही, माहिती आहे का म्हण सगळ्यांना, बरोबर ना. याचा अर्थ काय? हा, स्वतःचे दोष, स्वतःच्या चुका, स्वतःच्या चुकीच्या सवयी एक तर आपल्याला कळतच नाहीत किंवा आपल्याला त्या कळतात पण वळत नाहीत, आपल्याला त्या मान्य करायच्या नसतात. आणि जर आपण मान्यच नाही केलं तर बदलायची प्रक्रिया कशी होणार? ओके. सो कोणाला सांगण्याची गरज नाही. आपलं गुपचूप वहीमध्ये लिहा, माझ्यामध्ये हे दोष आहे. कोणाला दाखवू नका, रूम पार्टनर सुद्धा दाखवू नका ती वही, घरच्यांना सुद्धा दाखवू नका. बट ऍटलिस्ट तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. आणि याच्यामध्ये अर्थातच तुमच्या जवळ राहणारे व्यक्ती तुम्हाला हेल्प करू शकतात इफ यू आर विलिंग. तुमची जर इच्छा असेल तर तुमचा रूम पार्टनर, तुमचं भाऊ बहीण, आई वडील, जे कोणी तुमच्या जवळ आहे, जे तुम्हाला रोज पाहतायत, असे लोक बरोबर पॉइंट आउट करतात की काय चुकतंय तुमच्यामध्ये. तुम्ही न सांगता पण सांगत असतात ते, तुम्ही न विचारता पण. सो दॅट इज व्हेरी युजफुल. दिस इज व्हेरी युजफुल. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी जे म्हणतात ना, तसं जे आपल्यातले जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या पॉइंट आउट जे कोणी करताय ना, ते पॉझिटिव्हली घ्या, ते नोट डाऊन करा. अँड देन स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. स्टार्ट सिरियसली वर्किंग ऑन दॅट, ऍटलीस्ट फॉर द पर्पज ऑफ इंटरव्ह्यू. कारण ही खूप महत्वाची स्टेज आहे. जसं महेश सरांनी मला सांगितलं की मेन्सला 2-4 मार्क, 10-20 मार्क प्लस मायनस, ठीक आहे, जे झालं ते झालं, म्हणजे होईल ते होईल. तुमच्यापैकी जे कोणी 18ची तयारी, 17ची 18ची तयारी करत असतील त्यांना सांगतो मी, पण इंटरव्ह्यू तुमच्या हातामध्ये आहे. आणि त्या 20 मिनिटांमध्ये, त्या अर्धा, मला वाटतं ऍव्हरेज 20 मिनिटं चालतो इंटरव्ह्यू, त्या 20 मिनिटांमध्ये पॉवर टू ट्रान्सफॉर्म युअर होल करिअर. तुमचं पूर्ण करिअर ट्रान्सफॉर्म करण्याची ताकद त्या 20 मिनिटांमध्ये आहे. आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स पुन्हा तुमच्याच हातात आहे. हे आतापर्यंत मी जे काय रामायण सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. सो स्टार्ट वर्किंग ऑन युअरसेल्फ. दॅट इज द ओनली मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आय वॉन्ट टू ड्राइव्ह होम टुडे, की तुमच्या स्वतःवर काम करायला सुरुवात करा. आणि नोबडी इज परफेक्ट. मी पण परफेक्ट नाहीये. मला ठीक आहे चांगले गुण मिळाले असतील, पण याचा अर्थ माझ्यात काही दोष नाहीत असं नाही. पण त्यातली त्यात ते दोष कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. त्यातली त्यात माझे जे चांगले गुण आहेत ते दाखवण्याचा किंवा ते अधिक वाढवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सो ते दिसावे तुम्हाला. अर्थात मी आता तुमच्याशी बोलतोय. हाऊ मेनी ऑफ यू आर कॉन्फिडंट की तुम्ही इथे येऊन माझ्या इतकं चांगलं बोलू शकाल? कदाचित काही जणांना असेल कॉन्फिडन्स, पण प्रत्येकाला तो नसेल. मलाही खूप भीती वाटायची 4 लोकांसमोर सुद्धा बोलण्याची. अजूनही प्रत्येक जणांना ते वाटतं. ती भीती सुद्धा आपल्या मनातून गेली पाहिजे. सो स्टार्ट विथ पब्लिक स्पीकिंग. मगाशी महेश सर मला ते पण म्हटले की तुम्ही काही जणांना समोर बोलवा आणि त्यांना बोलायला लावा वगैरे. बट दॅट एक्सरसाइज विल मे बी डू सम टाइम लॅटर. सो पुन्हा तोच मुद्दा, इंट्रोस्पेक्शन करा, स्वतःचे प्लस मायनस सगळं जे काही काढा बाहेर. आणि प्लस पॉईंट्स पण नोट डाऊन करा बरं का. जसे मायनस पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करता, तसं प्लस पॉईंट तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय चांगलं आहे ते पण नोट डाऊन करा. आणि ते रेकग्नाइज करा, येस माझ्यामध्ये हे सुद्धा चांगलं आहे. सो इट विल फील गुड अबाउट युअर सेल्फ. कारण शेवटी तुमचा कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स कमी करणं हा माझा उद्देश नाहीये. तुम्ही म्हणाल की सर काय आमच्या निगेटिव्ह गोष्टी आम्हाला लिस्ट करायला सांगताय, आम्हाला आमचंच वाईट वाटेल. सो डोंट फील दॅट. आपल्याला त्या कमी करायच्या, त्यामुळे प्लस पॉईंटची पण लिस्ट करा आणि फील गुड अबाउट युअर सेल्फ. ओके. ठीक आहे, आपण ऑफिसर लाईक क्वालिटीज आणि इंट्रोस्पेक्शन बद्दल बोललेलो आहे. मग आता थोडंसं एक्सटर्नल गोष्टी, काही प्रॅक्टिकल गोष्टी मला वाटतं सरांना सांगितल्या असतील, पुन्हा रिपीट करतो की व्हॉट शुड यू विअर. तुम्ही कसं दिसावं, कसं असावं मुलाखतीला जाण्यासाठी. तर त्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे साधारणतः. मुलांसाठी म्हणाल तर डार्क कलरची पॅन्ट जनरली घातली जाते, ब्लॅक, नेव्ही ब्ल्यू वगैरे वगैरे अशा पद्धतीचे, ग्रेचा शेड, चॉकलेटी वगैरे असं कोणताही. लाईट कलरचा शर्ट अपेक्षित आहे. प्लेन असेल तरी चांगलं, किंवा बारीक लाईनिंग वगैरे असेल, किंवा बारीक चेक्स, खूप बारीक, नॉट व्हेरी ब्रॉड चेक्स किंवा लाईनिंग ब्रॉड नसाव्यात. आणि लेदर, फॉर्मल लेदर शूज, प्रेफरेबली ब्लॅक असं पेहराव आहे. सॉक्स घालणं अपेक्षित आहे. सॉक्स का बरं घालतो आपण, कोणी सांगू शकाल? सॉक्स का घातले जातात? मला सुद्धा माहित नव्हता पहिली मुलाखत देऊपर्यंत. until one of my seniors told me why do we wear socks. Socks आपण यासाठी घालतो. Yes. Yes. प्रेफरेबली आपण सॉक्स यासाठी घालतो की आपण ज्यावेळेस उभे असतो त्यावेळेस गॅप दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण बसतो वगैरे त्यावेळेस शूज मध्ये आणि पॅन्टच्या मध्ये जी स्किन आपली एक्सपोज होते ती होऊ नये, ती दिसू नये, त्यामुळे सॉक्स घातले जातात. हा मुद्दा यासाठी महत्वाचा की सॉक्सचा कलर कोणता असावा याचं उत्तर आपल्याला त्याच्यावर मिळतं. सॉक्सचा कलर हा पॅन्टच्या कलरशी मॅच होणारा असावा. एक्झॅक्टली तो असला तरी व्हेरी गुड, नसेल तरी सिमिलर असावा. असं करू नका की ब्लॅक पॅन्ट
ब्लॅक शूज आणि व्हाईट सॉक्स किंवा लाईट कलरची सॉक्स, येलो, पिंक, असं काही करू नका. तर मग टाय घालावे की नाही हा एक प्रश्न आहे मुलांसाठी. घातला तरी हरकत नाही, नाही घातला तरी फार फरक पडत नाही. ओके. बऱ्याच वेळेस काय होतं की टाय अचानक आपण घालतो, आपण युजली घालत नसतो आणि फक्त इंटरव्ह्यू साठी घालतो आणि मग आपल्याला ते उगाच काहीतरी गळ्यात लटकवलंय असं वाटायला लागतं आणि आपणच अनकम्फर्टेबल होऊन जातो. सो तो डिस्कम्फर्ट तिथे होऊ नये म्हणून ते टाळा. जर तुम्हाला घालायचं असेल तर छान दिसतं, काहीच प्रॉब्लेम नाही, यू लुक मोर ऑफिशियल इन टाय. पण मग तो थोडासा आधीपासूनच वापरायला सुरुवात करा सो दॅट तुम्हाला ते नॉर्मल वाटलं पाहिजे. ओके. बरेचसे मुलं तर फॉर्मल शूज पण आधी वापरत नसतात, त्या दिवशी ते फॉर्मल शूज मध्ये पण अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. तसं काही करू नका. सो फॉर्मल शूज कंपल्सरी आहे, त्यामुळे ते आधीपासूनच वापरायला लागा. अगदी नवीन कोणी शूज घालून जाऊ नका. माझ्या एका मित्राला ते शूज अगदी नवीन घेतले आणि इंटरव्ह्यूच्या दिवशीच त्यांनी ते पायात पहिल्यांदा घातले आणि इतके चावायला लागले की त्याला ते इंटरव्ह्यू राहायला बाजूला आणि त्याचे पायाचे सालटे निघले. सो डोंट डू दॅट. ज्या गोष्टी तुम्ही तिथे घालणार आहेत तो ड्रेस पण आधी ऑलरेडी एकदा घालून पहा. तुम्ही कम्फर्टेबल असणं सगळ्यात महत्वाचं आहे, रादर दॅन तुम्ही काय घातले. मुलींच्या बाबतीमध्ये मोस्टली ड्रेस, पंजाबी ड्रेस किंवा साडी घालावी का हा एक मोठा प्रश्न असतो. साडीच्या बाबतीत मी असं म्हणेल की मी आता स्वतः युपीएससी आणि एमपीएससीचे जे काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यामध्ये मला 50-50 दिसलं साधारणतः. निम्म्या मुली साडी घालतात, निम्म्या मुली नाही घालत. आय गेस इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट. फक्त कलरचं थोडंसं पर्टिक्युलर आहे की फार डार्क नसावा, प्रेफरेबली लाईट कलर, क्रीम कलर, थोडंसं त्या टाईपमध्ये ड्रेस जर असेल, ड्रेसवर फार काही डिझाईन नसावी, थोडंफार असेल तर हरकत नाही. इट्स नॉट द बॉडी. आता बॉडी म्हणजे काय मी सांगलं तर भडक नसावे. सँडल किंवा बूट घालू शकता तुम्ही, सँडल इज ऑल्सो फाईन. सॉक्स घालून सँडल घेतलेत तर तरी सुद्धा चालेल, विदाउट सॉक्स पण चालेल. फक्त ते सँडल्स पण डिसेंट असावे, त्याच्यावर काही घडे बिडे चिकटवलेले नसावे. सो इट्स नॉट बी अगेन व्हेरी बॉडी. आणि बूट पण तुम्ही घालू शकता इफ यू आर यूज टू वेअरिंग. म्हणजे मुलींसाठी बूट हे कंपल्सरी नाही, ऑप्शनल आहे. सो दॅट इज फाईन. ओढणी प्रेफरेबली घ्या जर तुम्ही पंजाबी ड्रेस घातलात तर, कारण आजकाल ओढणी घेण्याचं प्रमाण खूप कमी झालं. सो मेक इट अ पॉइंट दॅट यू विअर ओढणी. बाकी असं काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत रिगार्डिंग व्हॉट यू शुड विअर. अजून काही प्रश्न स्पेसिफिक असतील तर आपण घेऊ नंतर. त्यानंतर हे झालं तुमचं बाहेरचं. त्यानंतर थोडं मॅनरिझम्स. त्या ठिकाणी मॅनरिझम्स खूप महत्वाचे असतात. हा पार्ट सुरुवातीला आपण गेल्याच आपल्याला जज केलं जातं हे तुम्हाला माहित असेल. जनरली तिथे काय असतं, आधी बाहेर आपल्याला एक हॉलमध्ये बसवलं जातं, तिथे डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय होतात. त्यानंतर तिथे समजा 2 पॅनल्स असतील तर ह्या पॅनलकडे कोण जाणार, त्या पॅनलकडे कोण जाणार वगैरे असं डिवायडेशन आपलं केलं जातं. टोकन्स दिले जातात. तुमच्यापैकी कोणी जर दिलेली असेल मुलाखत तर तुम्हाला माहित असेल, आपल्या त्या टोकन नंबरवर आपल्याला मार्क्स दिले जातात. राज्यसेवेच्या मुलाखतीमध्ये तुमचं नाव, तुमची जात त्यांच्यासमोर नसते. ओके. सो शुड नॉट बॉदर मच अबाउट दॅट. पण आता ते तुम्हाला विचारू शकतात तुमचं नाव. दे कॅन आस्क. दे डू नॉट जनरली आस्क बट दे कॅन. आणि अर्थातच तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या ठिकाणी देर इज अ टेन्शन इन द एन्व्हायरमेंट. तिथे खूप एक तणावपूर्ण परिस्थिती झालेली असते. त्यामुळे तिथे काय करावं, एक पेपर घेऊन जायचा, न्यूजपेपर छानपैकी तो वाचायचा. आजचा न्यूजपेपर मधली हेडलाईन काय असा प्रश्न खूप फ्रिक्वेंटली विचारला जातो. जस्ट टू टेस्ट युअर प्रेझन्स ऑफ माइंड. तर ते आपल्यामध्ये असलं पाहिजे. थोडं रिलॅक्स राहा ॲज मच एज पॉसिबल. माझी मेथड काय होते ते मी तुम्हाला सांगतो. जर एखादा ऍस्पिरंट थोडा टॉकेटिव्ह असेल तर त्याच्याशी बोलत बसायचं, छान गप्पा मारायच्या. काय चाललंय, कसा केला अभ्यास वगैरे असं. त्याच्या व्यतिरिक्तही बाकी गर्लफ्रेंड आहे की नाही वगैरे व्हॉट एव्हर मेक्स यू कम्फर्टेबल. थोडंसं कम्फर्टेबल जितकं राहू शकाल दॅट इज व्हेरी गुड. थोडंसं न्यूजपेपर फक्त व्यवस्थित पाहून घ्यायचा. आणि जर सगळेच जण फार धीरगंभीर असले तिथे तर मग थोडंसं स्वतःच्या जगात रममाण व्हा. स्वतःच्या काही छान आठवणी असतील कोणत्याही त्या काढा आणि फील गुड. स्माइल आली पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर. दॅट इज द पॉइंट. ओके. काही जण ते मी तर एका मुलीला पोथी असताना पण पाहिलं तिथे. सो इफ यू आर गुड विथ दॅट, मी तुम्हाला त्यांनी छान वाटत असेल तर नो, मी आय डोंट मीन टू हर्ट द रिलिजियस सेंटिमेंट्स ऑफ एनीबडी. परंतु तसं दॅट इज गुड फॉर यू, यू कॅन डू दॅट इव्हन. त्यानंतर मग आत गेल्याच्या नंतर सकाळ दुपार संध्याकाळ काय झाली ते नीट पाहून घ्यायचं जाता जाता. आणि तो घोटाळा होतो. दुपारी 12 वाजून गेले असेल तर गुड मॉर्निंगच म्हणतो आपण, कारण तेच आपण ठरवलेलं असतं. तसं नाही. अगदी आज शिरताना जस्ट घड्याळाकडे एक नजर टाकून घ्यायची. बऱ्याच वेळेस अगदी 12च्या अलीकडे पलीकडे इंटरव्ह्यू असतो, मग जास्त गडबड होते. माझा एकदा इंटरव्ह्यू 12:05 सुरू झाला होता. सो अगेन इट इज आफ्टरनून ना, म्हणजे त्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. गुड आफ्टरनून कधीपर्यंत चालतं, गुड इव्हनिंग कधीपासून म्हणायचं आपण इश्यू असतो. साधारणतः 4 नंतर जर असेल इंटरव्ह्यू तर मग गुड इव्हनिंग म्हटलं तरी
चालू शकतं. 4च्या अगोदर मोस्टली गुड आफ्टरनूनच म्हणा. त्यानंतर मग चेअरमनला सर्वात आधी आपण विश करणं अपेक्षित आहे आत गेल्याच्या नंतर. चेअरमन जर लेडी असेल तर प्रश्नच नाही. चेअरमन जर जेंट्स असेल आणि दुसरे एखादी लेडी मेंबर तिथे असेल तर मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो की काय करावं, लेडीज फर्स्ट करावं की चेअरमन फर्स्ट करावं. त्या ठिकाणी पण अगेन चेअरमन इज द सिनियर मोस्ट मेंबर युजली, त्यामुळे चेअरमनला तुम्ही विश करणं अपेक्षित आहे. अगेन आफ्टर चेअरमन प्रेफरन्स शुड बी गिव्हन टू द लेडी. जनरली 3 किंवा 4 लोक असतात, मोस्टली 3 किंवा 4 अगदी मध्ये बसलेले असतात. हु इज इन द मिडल इज द चेअरमन. नेम्स कधी असतात कधी नसतात त्यांच्यासमोर, त्यांनी ठेवणं त्यांना काही कंपल्सरी नाही. पण तुम्हाला आधीच बाहेर कळालं असतं तुमचा पॅनल कोण आहे. तुम्ही इंटरनेटवर जाऊन जरा चेहरे पाहून घ्या मेंबर्सचे. अपराजित मॅडम कशा दिसतात, दुसरे मोरे सर कसे दिसतात वगैरे ते पाहून घ्या. इट हेल्प्स. युपीएससी मुलं हे सगळं करतात बरं का. त्यांचे बॅकग्राऊंड, ते कुठे शिकले, त्यांचे विषय काय होते हे पण युपीएससीच्या मुलांना माहीत असतं. तर तेवढं प्रोफेशनली आपण पण गेलं पाहिजे. मग ते ओळखणं सोपं होऊन जातं. तिथे गेल्याच्या नंतर कोण काय आहे वगैरे ते आपल्याला कळतं लगेच. आणि मग त्या पद्धतीने यू शुड विश. इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर उठताना काय म्हणावं आपण प्रश्न असतो. आपण जनरली थँक्यू म्हणतो सगळेजण. गेल्याच्या नंतर पण काय म्हणावं तर गुड मॉर्निंग गुड आफ्टरनूनच्या व्यतिरिक्त नमस्कार असं पण बरेच जण म्हणतात. दॅट अगेन इज अ गुड जेस्चर. म्हणजे काय हरकत नाही तुम्ही नमस्कार म्हणायला. दॅट शुड नॉट साऊंड आर्टिफिशियल की म्हणायचं म्हणून म्हटलं बाबा, वेगळं काहीतरी करायचं म्हणून नमस्कार केला असं नको वाटायला. उठताना धन्यवाद थँक्यू इधर और धन्यवाद थँक्यू दोन्ही पण म्हणू नका, एकच म्हणा. काही हॅव अ गुड डे वगैरे म्हणतात बरेच जण, पण जनरली दुपारपर्यंत इंटरव्ह्यू असेल तरच म्हणा. संध्याकाळी 5ला इंटरव्ह्यू संपला आणि तुम्ही हॅव गुड डे होताय साऊंड सीडी केलंच ना. हे कुठं राहिलेला असतो, शिल्लक संपलेला असतो. सो अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या त्या अँझायटीमध्ये माणसाकडून चुकतात, तर त्या चुकू देऊ नका. ओके, ते फार महत्वाचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू संपल्याच्या नंतर आभार मानल्याच्या नंतर निघताना बरेच जण काही करतात. ते खूप कॉमनली मी अनुभवलंय. मॉक इंटरव्ह्यू मी स्वतः घेतो त्यावेळेस अनुभवलेलं आहे. त्यामुळे माय गेस की तिथं पण तसंच करत असतील. सुटलो एकदाचे वागो, तसं नसतं करायचं. सो तिथे सुद्धा फार डिसेंटली फार शांततेत तुम्ही बाहेर येणं अपेक्षित आहे. तेवढं थोडंसं मॅनर्स काही पाळणं गरजेचं आहे. त्यानंतर मागचा एक मुद्दा मी सांगितला होता तो आपण थोडासा कंटिन्यू करूया की हे झालं बाह्यबद्दल. अंतर्भाग मी तुम्हाला जे म्हटलं की तुमच्या व्यक्तिमत्वाचा असतो, जे ऑफिसर लाईक क्वालिटीज मागाशी मी काही सांगितलं तुम्हाला, तर त्या ऑफिसर लाईक क्वालिटीज कुठे असतात किंवा त्या कशा दिसतात त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे त्यांना काय पाहायचं असतं. यूपीएससीची परीक्षा दिली तुमच्यापैकी कोणी? नोटिफिकेशन पाहिलंय? एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये नोटिफिकेशन येतो यूपीएससीचं, ते एकदा पहा घेऊन, किंवा वेबसाईटवर पण असतं. मागच्या परीक्षेचं पहा. त्यांनी पर्सनॅलिटी टेस्टच्या अंतर काय दिलेलं आहे ते एकदा वाचा. ओके, त्यांना काय अपेक्षित आहे त्यांनी फार छान दिले. त्यातल्या काही गोष्टी मी इथे सांगतो. पहिला मुद्दा त्यांना पाहायचा असतो अलर्टनेस ऑफ माइंड. किती अलर्ट आहात तुम्ही, किती सजग आहात, तुमचं मन किंवा तुमचं अवधान किती सजग आहे हे त्यांना पाहायचं असतं. ते कसं पाहतात? अर्थातच टूल काय मगाशीच आपण पाहिलं, टूल आहे क्वेश्चन अँड आन्सर्स. त्यातूनच त्यांना सगळं पाहायचं असतं. ज्यावेळेस ते क्वेश्चन विचारतात त्यावेळेस तुम्ही तो किती काळजीपूर्वक ऐकता. एवढं बोलणं महत्वाचं आहे तेवढंच ऐकणं पण महत्वाचं आहे बरं का. कारण ऐकलं नीट नाही तर मग आपण काही पण बोलतो. ओके, त्यामुळे ऐकणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही किती व्यवस्थित ऐकता, तुम्ही किती व्यवस्थित समजून घेता, दॅट इज युअर अलर्टनेस ऑफ माइंड. बऱ्याच वेळेस फास्ट प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न त्याचे 2 शब्द तुम्ही बोलले की लगेच दुसरा प्रश्न, लगेच तिसरा प्रश्न, असं ज्यावेळेस ते विचारतात त्यावेळेस ते जनरली तुमचा अलर्टनेस ऑफ माइंड पाहत असतात. किंवा कधी कधी विषयांतर पटकन करतात. काहीतरी तुमच्या शाळेत कॉलेजबद्दल चाललेलं असतं, अचानक पॉलिटिक्स बद्दल विचारतात, काहीतरी त्यात करंट अफेअर्स बद्दल विचारतात आणि मग तुम्हाला ते लगेच स्विच व्हावं लागतं. अशा वेळेस पटकन स्विच होताय का तुम्ही, तुमची फ्रेम ऑफ माइंड चेंज करताय का हे ते पाहतच असतात. सो दॅट इज अलर्टनेस ऑफ माइंड. त्यानंतर क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिम्युलेशन. हा दुसरा महत्वाचा आहे.
व्हॉट इज पॉवर ऑफ एसिम्युलेशन? तर तुम्ही किती चांगलं समजून घेताय, किती चांगलं ऐकताय आणि ऐकलेलं किती चांगलं समजून घेताय. इंटरप्रिटेशन थोडक्यात तुम्ही कसं करताय त्यांच्या प्रश्नाचा रोग तुमच्या लक्षात येतोय का? नाही तर बऱ्याच वेळेस आपली शाळा कॉलेज पासून अशी सवय असते की आपण एखादा कीवर्ड पकडतो आणि त्याच्याबद्दल जे माहिती असेल ते आपण लिहितो आणि जे माहिती असेल ते सांगतो, जे विचारले ते नाही. कारण आम्हाला हेच माहिती तर आम्ही हेच लिहिणार असं होतं ते, किंवा आम्हाला हेच माहिती आम्ही हेच सांगणार, असं नाही व्हायला पाहिजे. ओके. बरेच मोठे इश्यूज असतात, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, बरेचसे इश्यूज मोठे असतात, त्याला अनेक अँगल्स असतात. त्यांनी प्रश्न विचारताना त्या इश्यूचा कोणता अँगल विचारला हे आपल्याला कळालं पाहिजे आणि आपण त्याच रोखाने ते उत्तर दिलं पाहिजे. देर इज नो नॉनसेन्स टॉलरेटेड. तेव्हा मी तुम्हाला सांगतोय की त्यांनी एक विचारलंय ना, आपण दुसरंच सांगतोय, असं जर झालं तर ते फार छान ऐकून घेतात. अरे वा, टेल मी मोर, व्हेरी गुड, असे एक्सप्रेशन देतात आणि नंतर मग तुम्ही गेल्याच्या नंतर वाट लावून टाकतात तुमची. सो त्याच्या प्रश्नाचा रोग समजून घ्या. जर प्रश्न नाही कळाला तर माफी मागून पुन्हा विचारा. प्लीज सर कम अगेन, आय कुड नॉट अंडरस्टँड, मला समजला नाही सर आपला प्रश्न, किंवा आपल्याला नेमकं तुम्हाला क्लिअर करताना असंही तुम्ही लक्षात सर आपल्याला असंच म्हणायचं आहे काय, किंवा आपल्याला याबाबतच अजून माझ्याकडून स्पष्टीकरण हवं आहे का वगैरे, असं क्लॅरिफिकेशन करून घ्या. ते परवडलं ऐकलं, ठीक आहे. परंतु चुकीच्या दिशेने उत्तर जर दिलं तर इट क्रिएट्स अ व्हेरी रॉंग इम्प्रेशन. त्यामुळे इंटरप्रिटेशन व्यवस्थित करा. तिसरी गोष्ट, क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन. एक्सपोजिशन म्हणजे तुम्ही कसं व्यक्त होताय ते फार, हे प्रत्येक शब्द फार महत्वाचा बघा. क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन म्हणजे काय? तुम्ही जेव्हा बोलताय, तुम्ही जे काही सांगताय ते कसं असलं पाहिजे? क्लिअर असलं पाहिजे, लॉजिकल असलं पाहिजे. फालतू बोलायचं नाहीच तिथे, कारण अधिकाऱ्यांनी फालतू बोलणं अपेक्षितच नाही. चहाच्या टपरीवर जसं बसतो आणि गप्पा मारतो, आपण स्वतःचं मत व्यक्त करतो की नितीश कुमारचं चुकलं बरं का, ते लालूला सोडायला नव्हतं पाहिजे. दिस इज फालतू टॉक. आपल्याला तिथे तसं नाही अपेक्षित आहे. तुम्ही जेव्हा व्यक्त होता ना, त्यावेळेस तुमची भाषा पण फार महत्वाची आहे. त्याच गोष्टीवर आपण कसं बोलतो आहोत ते फार महत्वाचं आहे. किती बॅलन्सली तुम्ही बोलताय, किती लॉजिकली बोलताय, किती रॅशनली बोलताय, ओके, ते फार महत्वाचं आहे. तर क्लिअर अँड लॉजिकल बोला, ॲम्बिगस बोलू नका. बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, आपल्याला एक माहित असतं की इफ कॅन कन्व्हिन्स देम, कन्फ्युज देम. ओके, ही आपली बऱ्याच वेळेस स्टाईल असते की आपण जर कन्व्हिन्स नसेल करू शकत तर आपण काहीतरी आपलं असंगत बोलतो आणि समोरच्याला कन्फ्युज करून टाकतो. तसं करू नका, तिथे बिलकुल तसं करू नका. नसेल येत तर नाही म्हणा, दॅट इज बेटर दॅन यु नो जस्ट बिटिंग अराउंड द बुश. ते डूज अँड डोंट्स पुढे मी सांगणार आहे. सो एक्सपोजिशन बद्दल सांगितलं मी. त्यानंतर बॅलन्स ऑफ जजमेंट एक महत्वाचा आहे. आणि हा फॅक्टर सध्या खूप मिसिंग आहे बरं का आपल्या आसपास. तुम्ही जर फेसबुक, ट्विटर, इतर सोशल मीडिया फॉलो करत असाल तर देर इज नो बॅलन्स ऑफ जजमेंट सीन. एकच चॅनल मला दिसतो, राज्यसभा टीव्ही, त्याच्यावर बॅलन्स ऑफ जजमेंट दिसतं मला. तो बाकी तर चॅनल इतके फालतू आहेत की ते पाहूच नका. इट विल डॅमेज यू रादर दॅन टीच यू समथिंग. सोशल मीडियावरचे नावं घेणार नाही पण अनेक चॅनल जे चालतात त्याच्यात बातम्या पाहण्याचा प्रयत्न करू नका. न्यूजपेपर वाचा, त्यामध्ये थोडं तरी बरं लिहिलेलं असतं त्यापेक्षा. सो बॅलन्स ऑफ जजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण काय करतो, जनरली दोन टोकं जे असतात, एक तर ह्या टोकाचे लोक आणि त्या टोकाचे लोक जास्त सापडतात. आपण मध्ये असणं अपेक्षित आहे ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर. तर ते बॅलन्स तुमच्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे, कोणताही इश्यू असो. आता विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातात वुमन सेफ्टी बद्दल, महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा काय असतील, मग बलात्कारांना फाशी शिक्षा द्यावी का वगैरे, तर हो म्हणणं अपेक्षित आहे का तुम्ही? फाशी देऊन टाकावी. किंवा काही जणांना असं पण वाटेल की मागे कोणते एका मिनिस्टरनी स्टेटमेंट केलं होतं की लडके हे हो जाती गलती, असं पण नाही अपेक्षित बरं का. दिस इज अगेन दिस हे टोक झालं ते. किंवा मग मुलीच तुकडे कपडे घालून उठतात, मुलांची काय चूक आहे, दॅट इज ऑल्सो व्हेरी रॉंग ओपिनियन. म्हणजे हे अगदी सोपे उदाहरणं मी सांगितलं, तर बरेचसे उदाहरणं तेवढे सोपे नसतात. त्यामध्ये दोन टोकाची मतं घेण्याची शक्यता आपण जास्त असते. विशेषतः मराठा आरक्षण सारखा मुद्दा असेल, एखादा मराठा मुलगा असेल, अगेन आय डोंट मीन टू हर्ट एनीबडी सेंटिमेंट, पण थोडं संवेदनशील असतो आपण त्या बाबतीत. किंवा रिझर्वेशन असावं की नाही फॉर एनी पर्सन हु इज फ्रॉम ओपन कॅटेगरी, त्याला थोडं कुठे ना कुठे ते असतं की यार नाही, रिझर्वेशन वाल्यांना कमी मार्क्स असून सुद्धा पोस्ट मिळतात, ऍडमिशन मिळतात चांगल्या ठिकाणी, आणि मला अजून चांगले मार्क्स असून सुद्धा मिळत नाही वगैरे. पण त्या ठिकाणी तरी सुद्धा यू शुड बी व्हेरी व्हेरी बॅलन्स. आणि मग बॅलन्स कसं राहायचं, तर एक आपल्याकडे गायडिंग लाईट आहे, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. हा आपला धर्मग्रंथ आहे, हा कधीच विसरायचा नाही.
अगदी मोदी सोबत ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आपली घटना आपला धर्मग्रंथ आहे, त्याच्यानुसार आपल्याला चालायचं. जेव्हा त्यांच्यावर ॲक्युजेशन झाले की तुम्ही आता हिंदुत्वाचा अजेंडा वगैरे करणार की काय, ह्याच्यामध्ये काय म्हटले ते ब्रह्मवाक्य आपल्यासाठी, आपण ह्याच्या पुढे जायचं नाही. त्याच्या वेळेस पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक जे कोणता इश्यू आहे आणि तुम्ही जर बोलताना जर कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स दिला ना तर तुमची ती आर्ग्युमेंट फॉर सॉलिड होते बरं का. सो ट्राय टू डू दिस थिंग्स. तर बॅलन्स मध्ये राहा, जजमेंट मध्ये जास्त टोकाचं बोलू नका. त्यानंतर तुमची अनालिटिकल ॲबिलिटी किती आहे ते फार महत्वाचं आहे. अनालिसिस आपण किती चांगला करतोय ते फार महत्वाचं आहे. आणि दुर्दैवाने जेव्हापासून राज्यसभा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह झालेली आहे तेव्हापासून ही ॲबिलिटीला जरा प्रॉब्लेम झाला आहे आपल्या सगळ्यांच्या. अनालिसिस आपण आता फारसा करत नाही. अनालिसिस कधी करावा लागतो, ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहितो, डिस्क्रिप्टिव्ह बोलतो, त्यावेळेस आपण अनालिसिस करतो. तर ते थोडंसं कमी झालेलं आहे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये. सो अनालिटिकल ॲबिलिटी थोडीशी आपल्याला पुन्हा डेव्हलप करावी लागेल. कारण इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला थोडंसं जसं आपण डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहितो त्या पद्धतीने तोंडी उत्तर द्यायचे ना, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यायचे ना. ते थोडी म्हणणार आहे की हे 4 ऑप्शन्स आहेत सांग आता याच्यात तो फक्त चूज करतो, असं नसतं ते. सो यू हॅव टू गिव्ह डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स ओरली. त्यामुळे हे अनालिटिकल ॲबिलिटी खूप महत्वाची आहे. इश्यू आपण कसा अनालाइज करतोय हे फार महत्वाचं आहे. कोणता इश्यू अनालाइज करताना 3-4 प्रश्न आपल्या समोर असतात. काय काय प्रश्न असतात? व्हॉट, व्हेन, हाऊ, व्हाय, बरोबर ना? असे काही प्रश्न आपल्या समोर असतात. काय मुद्दा काय आहे, कधी घडलं, कसं घडलं, का घडलं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, दुष्परिणाम काय होऊ शकतात, आता यामध्ये काय केलं पाहिजे, तो त्याचा पुढचा मुद्दा आहे की व्हॉट टू बी डन. तर अशा अनेक अंगांनी आपण प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करत असतो. त्याची सवय थोडी लावून घ्या. मग मला वाटतं आमचं बोलताना त्याच्या काही इश्यूज आपण काढलेले आहेत ज्याबद्दल इथे तुमच्याशी बोललं जाणार आहे. परंतु तुम्ही पण तुमच्यामध्ये प्रयत्न करा, ट्राय टू मेक ग्रुप्स. तो मुद्दा आता आलाय चर्चेमध्ये म्हणून मी सांगतो अनालिसिसच्या अनुषंगाने की तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एखाद्या ग्रुपचा भाग असणं आवश्यक आहे. कारण इंटरव्ह्यू हे वाचून होणारं प्रिपरेशन नाही बरं का. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही स्वतःला व्यक्त करायला शिकलं पाहिजे, जास्त तुम्ही विश्लेषण करायला शिकलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या अबिलिटीज आहेत ना, ह्या स्किल्स डेव्हलप अशा होत नाहीत पुस्तकं वाचून. त्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागतात, स्वतःला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं ऍक्टिव्हली. आणि ते इन्व्हॉल्व्ह होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे ग्रुप डिस्कशन्स. तुम्ही काय करा, मागच्या वर्षभरामध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत आपल्या आसपास त्या घडामोडींचं वर्गीकरण करा की त्यातल्या ऐतिहासिक घडामोडी कोणत्या, भौगोलिक कोणत्या, राजकीय कोणत्या, आर्थिक कोणत्या, विज्ञान तंत्रज्ञान विषयक कोणत्या, अजून फिलॉसॉफिकल अशा कोणत्या आहेत. अशा पद्धतीने त्याचं सेग्रिगेशन करा. इन्व्हायरमेंटल कोणत्या आहेत, पर्यावरण विषयक काही घडामोडी असतात. आणि त्या प्रत्येक कॅटेगरीच्या अंडर जे जे महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतायत ना त्या प्रत्येक मुद्द्याचं ह्या 4 पॉईंटच्या आधारे विश्लेषण करा. हे 4 पॉईंट काय पुन्हा, व्हॉट, व्हेन, हाऊ, व्हाय. आणि मग त्याच्यामध्ये कम आउट विथ सम सोल्युशन्स ऑल्सो. रजिस्ट्रेशन नंतर आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करा अशी सूचना आहे तुमच्यासाठी. आणि मला वाटतं हे तुमच्यासाठी अटेंडन्स आहे. ओके, सो व्हॉट आय सेइंग की कम आउट विथ सम सोल्युशन्स. या सगळ्या आपल्या आसपासच्या समस्यांना आपल्याला प्रशासनामध्ये जाऊन तोंड द्यायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरचे सोल्युशन्स पण सुचले पाहिजेत. आता तुम्ही सगळेजण पुण्यामध्ये राहता, तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये सध्या कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मागे तो फसुंगीचा कचरा डेपो त्या गावकऱ्यांनी बंद केला आणि शहरामध्ये सगळे कचऱ्याचे ढीग साचले होते. आता पुन्हा पण ते त्याच्याबद्दल प्रोटेस्ट करतायत. तर हा इश्यू जो आपल्या आसपास आपल्याला दिसतो, पण आपण विचार केलाय का की समजा मी सीओ क्लास 1 झालो, मुख्याधिकारी वर्ग 1 आणि पुणे महानगरपालिकेमध्ये मला घनकचरा व्यवस्थापनचं उपायुक्त म्हणून जर पद मिळालं तर मी काय करेल? आतापर्यंत नसेल विचार केला तर आता करा. काय आहे तुमच्याकडे, सोल्युशन्स आहेत का? वी वॉन्ट पीपल इन ऍडमिनिस्ट्रेशन हू हॅव सोल्युशन्स. प्रॉब्लेम्स तर खूप आहेत आपल्या समोर. प्रॉब्लेम्स बद्दल चर्चा करणारे, प्रॉब्लेमसाठी सरकारला दोष देणारे लोक खूप सापडतील तुम्हाला. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला दोष द्यायचा नाहीये, तुम्हाला फक्त प्रॉब्लेम चर्चा करून थांबायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय, सोल्युशन शोधायचे आहेत. कारण तिथं जाऊन ते करावंच लागणार आहे. आतापासूनच सुरुवात करा. कोणताही प्रॉब्लेम असो, पुण्याचा ट्रॅफिक खूप मोठा इश्यू आहे. ट्रॅफिकची कोंडी होते, मग काय करायला पाहिजे, कशी सोडवाल तुम्ही? उद्या तुमच्यापैकी कोणी एसीपी झालं आणि एसीपी ट्रॅफिक म्हणून पोस्टिंग असते, तुम्हाला माहिती आहे. एसीपी ट्रॅफिक म्हणून जर तुम्हाला दिलं या सदाशिव पेठ आणि हा सगळा जो एरिया आहे तिकडे, तर काय कराल तुम्ही?
मध्ये दिवाळीच्या दरम्यान हा बाजीराव रोड बंद करून टाकला होता, खूप त्याच्यावर गाजावाजा झाला. बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. तर तुम्ही विचार करताय का या गोष्टींचा, किंवा मी फलाना रूम मध्ये राहते आणि मी फक्त त्यांच्या क्लासला येतो किंवा येते, बाकी बाजीराव रोडवर काय चाललंय याचं मला काही घेणं नाही, असा ऍटिट्यूड असेल तर तो चेंज करा, आत्ताच चेंज करा. इट इज नॉट गोइंग टू टेक यू एनीवेअर. डोळसपणे पहा तुमच्या आसपास जे काही चाललंय, त्याच्यामधल्या समस्या शोधा, त्या समस्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आणि ते उत्तर शोधण्यासाठी पुन्हा मी त्या मुद्द्यावर येतो की ग्रुप डिस्कशन्स करा. इश्यूज काढल्यानंतर काय करा तुम्ही, त्या इश्यूज तिचे प्लस मायनस काय आहे, त्याची कारण काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, त्याचे सोल्युशन्स काय आहेत, हे सगळं राईट डाऊन करा, अगदी लिहून काढा. आणि मग ते इश्यूज एकमेकांशी शेअर करा, डिस्कस करा. आणि याचा खूप फायदा होईल तुम्हाला, कारण तिथे तेच विचारतात बरं कधी. मग तिथे ऐन टायमाला एखादा इश्यू समोर आला की मग काहीतरी विचार करून काहीतरी उत्तर देण्यापेक्षा तर तुम्ही आधीही तयार करून ठेवलेला असलं तर इट इज व्हेरी हेल्पफुल. सो प्लीज डू दॅट एक्सरसाइज. अनालिटिकल अबिलिटीच्या नंतर पुढचा जो एक महत्वाचा मुद्दा मी सांगणार होतो, हे पुसूया आता, इथे लिहितो. पुढचा जो एक गुणधर्म आपल्याला महत्वाचा आहे, दॅट इज इंटेग्रिटी अँड ऑनेस्टी. तुमच्यापैकी ज्यांनी युपीएससीचा अभ्यास केला असेल त्यांनी या इंटिग्रिटी शब्दावर बराच विचार केलेला असणार आहे, कारण GS4 जो आहे इथिक्स, त्याच्यामध्ये इंटिग्रिटीला फार महत्व आहे. पण जे एमपीएससी वाले त्यांनी हा शब्द पुन्हा डिक्शनरीमध्ये अगदी व्यवस्थित पहा, त्याच्याबद्दल गुगल करून पहा. इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे बरं का आपल्यासाठी. ऑनेस्टी आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, प्रामाणिकपणा, पण इंटिग्रिटी इज मच मोर दॅन ऑनेस्टी. ठीक आहे, तुम्ही ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी हा प्रामाणिकपणा हे आपल्याकडे आहे का हे ते पाहत असतात. मग ते कशावर पाहत असतात, पुन्हा आपल्या उत्तरांमधून की आपण प्रामाणिक आहोत का स्वतःशी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, कधीतरी 10वी-12वीला आपल्याला कमी मार्क पडलेले असतात, कधी कधी 10वीला बरे मार्क्स असतात, अचानक 12वीला आपला ग्राफ थोडा खाली आलेला असतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत हा अनुभव आहे. ओके, तुम्ही विचारतात काय बाबा 12वीला का कमी मार्क्स पडले, किंवा ग्रॅज्युएशन मध्ये का कमी मार्क्स आहेत, 50-52% वगैरे. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही काय उत्तर देणार, जे आहे तेच देणार. जे आहे ते म्हणजे अगदी कधी कधी न सांगण्यासारखं पण असू शकतं की बाबा माझा अफेअर झालं होतं, मी काय अभ्यासच केला नाही. सो मे बी ते असेल ते सांगा. तो काय मला काहीतरी कावीळ झाला होता परीक्षेच्या वेळेस, मी नाही हजर राहू शकलो, पण जे आहे ते सांगा, मी फ्रँक. किंवा मला काय सर 3 वर्ष झाले पण मला काही तो कोर्स काही फारसा कळलाच नव्हता, मी आपले परीक्षा दिली आणि पास झालो. जे काही असेल ते बी ऑनेस्ट. एक उदाहरण सांगितलं मी फक्त, पण बी ऑनेस्ट. तुम्ही ज्यावेळेस खोटं बोलता ना त्यावेळेस ते त्यांना कळतं बघा. त्यावेळेस तुम्ही उत्तर बनवून सांगता त्यांना, त्यावेळेसही त्यांना ते कळतं. ते त्यांच्या चेहऱ्यावर दाखवत नाही, ते तेवढं हुशार असतात. पण ते रिअलाइज की यू आर टेकिंग देम फॉर अ राईड, दे देन टेक यू फॉर अ राईड, व्हेरी बिग राईड. ओके, सो पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सोशल कोहेजनचा. समाजाशी तुम्हाला किती बांधिलकी वाटते. ही जो आता मुद्दा म्हणलो ना मगाशी, बाजीराव रोड बद्दल मी तुमच्याशी बोललो, घनकचऱ्याबद्दल बोललो, ते कुठं घडतंय, तुमच्या सोसायटीमध्ये घडतंय ना, तुमच्या आसपास. अनेक गोष्टी तुमच्या शहरात घडत असतात, तुमच्या जिल्ह्यात घडत असतात, तुमच्या राज्यात घडत असतात, तुमच्या देशात घडत असतात, तुमच्या देशाशी निगडीत आंतरराष्ट्रीय स्तरावर पण काही अनेक घडामोडी घडत असतात. तर त्यांच्याशी तुम्ही किती बांधिलकी ठेवता, त्यांच्याशी तुम्ही किती घेणेदेणे ठेवता, का फक्त आपलं सेल्फी कल्चरमध्ये तुम्ही सेल्फ बद्दलच विचार करता. सेल्फी इज अ व्हेरी रॉंग कल्चर. आय विल से, थोडं विषयांतर होईल, परंतु ते सेल्फी कल्चर इज अ व्हेरी सेल्फ सेंटर्ड कल्चर जे आजकाल होते. फक्त मी, माझं घर किती स्वच्छ आहे, माझ्याकडे कोणती मोठी गाडी आहे, मला चांगला जॉब आहे की नाही, एवढाच आपण विचार करतो. आणि वी आर हॅपी विथ आवर सेल्फ. आपण हे विसरूनच जायला लागलो की आपण एका सोसायटीमध्ये राहतो जिच्यापासून आपण वेगळं होऊ शकत नाही. जे प्रॉब्लेम सोसायटीमध्ये आपल्या घराबाहेर, आपल्या गाडीबाहेर, आपल्या ऑफिस बाहेर जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा परिणाम आपल्याला होणारच आहे. त्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. ही बांधिलकी आपण दिवसेंदिवस विसरायला लागलो आणि आपण त्याची जबाबदारी सरळ सरकारवर ढकलून देतो आणि वरून सरकार निकम्मा आहे म्हणून आपण वरून सरकारला शिवाय देतो. सो दॅट ॲटिट्यूड शुड नॉट ॲट ऑल कॅरी, बिकॉज यू आर गोइंग टू बी इन द सिस्टम. तुम्ही स्वतः सरकार होणार आहात उद्या, त्यामुळे सरकारला दोष देणं तर आजपासूनच बंद करा. नोबडी ऑफ यू विल टॉक अगेन्स्ट गव्हर्नमेंट, नो, नॉट ॲट ऑल. बिलकुल बोलायचं नाही आपल्याला गव्हर्नमेंट बद्दल, बिकॉज वी आर ट्राइंग टू वेट देअर ना, आपल्याला तिथे जायचंय ना. आणि एक खूप छान वाक्य, यू शुड बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम. रिमेंबर दिस. व्यवस्था बदलायची आपल्याला तर आपल्याला व्यवस्थेमध्ये जावं लागणार आहे. सरकारी कामांमध्ये होणारी दिरंगाई असेल, जे काय आपल्याला चुकीचं वाटतंय ना ते बदलण्यासाठी आपल्याला सिस्टीम मध्ये जायचं आहे. मग आता सिस्टीमच्या नावाने बोटं मोडण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही भाग पडता असं म्हणू शकता की यस काही मर्यादा आहे,
शेवटी सरकार म्हणजे काय, तुमच्यासारखी माणसंच असतात ना. ओके, सरकार मधले लोक कुठले आहेत? ते काय अमेरिकेचे लोक आलेत का? ते नेपाळचे आलेत नाही, इथलेच आहेत ना. दे आर फ्रॉम दिस सोसायटी ओनली. आपल्यातलेच काही लोक सरकारमध्ये आहेत, आपल्यातलेच लोक पोलीसमध्ये आहेत, आपल्यातलेच लोक प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यामुळं त्यांना नाव ठेवणं म्हणजे स्वतःला नाव ठेवण्यासारखे. सो ॲज अ सोसायटी वी आर ब्लेमिंग अवरसेल्फ. एक समाज म्हणून आपण स्वतःलाच नाव ठेवतोय ज्यावेळेस आपण सरकारला नाव ठेवतोय. सो स्टॉप दॅट प्रॅक्टिस, थिंक पॉझिटिव्हली अबाउट इट आणि गो इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम. ते फार महत्वाचं आहे. सो हे अशा काही ॲबिलिटीज आहेत ज्या आपल्यामध्ये असल्या पाहिजेत आणि त्या आहेत का ते स्वतःला विचारा. आज नसतील तर हळूहळू डेव्हलप करा. ते फार महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं एक अजून एक ऍट्रिब्यूट पाहिलं जातं, दॅट इज युअर कॉन्फिडन्स. त्या कॉन्फिडन्सला डबल अंडरलाईन करा, स्टार करा वाटल्यास तिथे. आणि आतापर्यंत मी ज्या सगळ्या क्वालिटीज सांगितल्या त्यातल्या काही क्वालिटीज तुम्हाला तुमच्यामध्ये क्रिएट करता नाही आलं तरी फरक पडत नाही. कॉन्फिडन्स असू द्या. कॉन्फिडन्स इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट की टू इन्शुअर युअर सक्सेस इन इंटरव्ह्यू. तुमचं जे काही यश आहे इंटरव्ह्यू मधलं ते तुम्हाला इन्शुअर करायचं असेल तर सर्वात महत्वाची जी एक क्वालिटी मी तुम्हाला सांगेल काय आहे ती कॉन्फिडन्स. काही असू तिकडे कॉन्फिडंट राहा. माझ्यासारखा मीच बी देअर विथ द कॉन्फिडन्स. कारण घाबरून गेल्याच्या नंतर आपण जे काही आपल्यामध्ये आहे ते पण व्यक्त करू शकत नाही. आणि कॉन्फिडंट माणसं त्यांनाही आवडतात कारण प्रशासनामध्ये कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. इमॅजिन करा तुम्ही तहसीलदार आहात, तुमच्याकडे मोर्चा घेऊन आलेत लोक, त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं फेस करा. तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल, तुम्ही त्यांना आश्वासन दिलं की मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तर ते किती कॉन्फिडन्सने तुम्ही आश्वासन देताय त्याच्यावर ते ठरवतात आता परत जायचं की नाही. सो तो कॉन्फिडन्स आतापासूनच तुमच्यामध्ये असू द्या. त्यामुळे रिअल लाईफ सिच्युएशन फेस करताना तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. ओके, सो या सगळ्या क्वालिटीज मी आता तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल. त्यानंतर त्या सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये कुठे असतात? ज्यावेळेस मी म्हटलं की तुमच्या आत असतं, आत म्हणजे कुठं? पोटात असतं का? हृदयात असतं का? फार जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांसाठी. इट इज इन युअर ब्रेन. तुमच्या मेंदूमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये म्हणू शकता. मन पण अगेन मेंदूमध्येच असतं ना. सो लेट्स गेट डाऊन टू द ब्रेन. आपला मेंदू सगळ्यात महत्वाचा आहे. त्या मेंदूमधूनच सगळं काही होत असतं, पूर्ण शरीराचं संचलन. मग या मेंदूमध्ये आता जे काही मी तुम्हाला सांगितलं, अलर्टनेस ऑफ माइंड पासून तुमचा कॉन्फिडन्स सगळं तुमच्या ब्रेनवर डिपेंड करतं. तुमच्यापैकी कोणी सायकोलॉजीचा अभ्यास किंवा सायकोलॉजीमध्ये BA MA केलेला आहे का इथे? नोबडी? ओके, वन इज देअर. त्यांना थोडंसं माहित असेल की ज्याला बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स म्हटलं जातं, ज्याला बऱ्याच IQ असं पण म्हटलं जातं, तो आपल्या सगळ्यांकडे असतो. थोडा कमी थोडा जास्त पण असतो. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे म्हणूनच तुम्ही ग्रॅज्युएट झालात, म्हणूनच तुम्ही MPSC दिली किंवा पास झालात किंवा इंटरव्ह्यू स्टेज पर्यंत जाता. तर ती बुद्धिमत्ता तुमची जरा चांगल्या लेवलची असेल तर निश्चितच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये फरक पडतो किंवा फायदा होतो. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे त्याला आपण मेमरी म्हणतो, मराठीमध्ये स्मरणशक्ती. त्या गोष्टी मुद्दा मी यासाठी सांगतो की ह्या रिलेटेड आहेत. त्या ज्या क्वालिटीज मी आधी सांगितल्या तुम्हाला त्या सगळ्या क्वालिटीशी रिलेटेड आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे तुमचा प्रेरणा भावना. आहेत का कोणी प्रेरणा भावना? ओके, व्हॉट इज प्रेरणा? दॅट इज मोटिवेशन. इमोशन. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यानंतर दिसतंय का खालचं सगळ्यांना?
शेवटपर्यंत, नाही इकडे लिहितो मी. शेवटचा जो एक महत्वाचा हे आहे, या काही अशा गोष्टी ज्या तुम्ही तिथे दाखवत असता त्यांना किंवा ते पाहत असतात. साधारणतः तुमची बुद्धिमत्ता कशी आहे ती कशावर कळेल, तुमचा अलर्टनेस ऑफ माइंड किती आहे त्याच्यावरून त्यांना पटकन कळेल की तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमचा आयक्यू काय आहे. सगळ्यांनी तपासला स्वतःचा आयक्यू. कधीतरी 10वीला वगैरे आपण करत असतो बघा, ते आयक्यू टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे करतात. आयक्यू तेवढा महत्वाचा नाहीये, फॉरगेट अबाउट. आहे तो तुमच्याकडे सगळ्यांकडे, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात. मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक माणसाचा आयक्यू, नॉर्मल आयक्यू किती माहिती तुम्हाला? व्हॉट इज नॉर्मल आयक्यू? आयक्यू कसा काढतात हे माहिती आहे? इट इज जस्ट अ रेशो. कशाचा रेशो आहे माहिती का तो? तुमचं शारीरिक वय आणि तुमचं बौद्धिक वय त्याचा रेशो. तुमचं वय समजा 25 वर्ष असेल आणि तुमचं बौद्धिक वय पण 25 असेल, गुणिले 100 असते, असं ते असतं. सो युअर आयक्यू इज 100. ओके, सो 100 आयक्यू इज नॉर्मल. 95 to 105 इज द 100 हे ॲव्हरेज नॉर्मल आहे. तेवढा असतो जनरली. 95च्या आसपास तर कमीत कमी असतो. ज्याला आपण मतिमंद म्हणतो अशा लोकांचा आयक्यू 80च्या खाली असतो, 80, 75. सो फॉरगेट अबाउट इट. जस्ट एक संकल्पना म्हणून लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांचा आयक्यू चांगला. पहिला जो प्रकार आहे कॅज्युअल. कॅज्युअल तुम्हाला माहिती आहे, कॅज्युअल कपडे घालतो आपण बऱ्याच वेळेस. तसं अनौपचारिक कॅज्युअल प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न साधारणतः सुरुवातीला विचारले जातात. तुम्ही गेल्या यू वॉन्ट टू मेक यू फील कम्फर्टेबल. तुम्ही खुर्चीवर बसलात की म्हणतात बसा बसा बाबा, कुठून आलात, काय करता वगैरे वगैरे असं विचारतात. काय शिकलात, घरी कोण कोण असतं, हे जनरल प्रश्न असतात. दिस इज कॉल्ड एज आईस ब्रेकिंग. कन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना, आईस ब्रेकिंग? साधारणतः जे काही तणाव आहे, टेन्शन आहे ते कमी व्हावं, तुम्ही खुला व्हावं, तुम्ही नॉर्मल व्हावं, तुमची अँझायटी कमी व्हावी म्हणून हे प्रश्न विचारले जातात. याचे उत्तर सगळ्यांनाच माहीत असतात. आणि मग आता तो हे प्रश्न काही फार महत्वाचे असं नाही, परंतु ते आवश्यक आहे. कारण ते प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस ते आपल्यासाठी संधी असते नॉर्मल होण्याची. ती संधी घ्या, तुम्ही कम्फर्टेबल व्हा. त्या रूम मधलं वातावरण एकदम नॉर्मल झालं पाहिजे, कम्फर्टेबल झालं पाहिजे, त्यांना पण छान वाटलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही खूप टेन्शन मध्ये असता, तुम्ही खूप अँझायटी मध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये बसल्या बसल्या असं काहीतरी करत असतात, आता काय करून काय नको, काय झालंय मला, तर त्यावेळेस त्यांना पण ते अनकम्फर्टेबल वाटतं. लक्षात घ्या, तुम्ही कधी अनुभव घेतला, ज्यावेळेस तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलताय तो व्यक्ती जर कम्फर्टेबल नसेल ना, तर त्याचा तो डिस्कम्फर्ट तुमच्यापर्यंत पण येतो, तुम्हाला पण कम्फर्टेबल वाटत नाही. सो प्लीज डोंट बी अनकम्फर्टेबल अँड डोंट मेक देम अनकम्फर्टेबल. तुम्ही पण अस्वस्थ होऊ नका आणि तुमची अस्वस्थता पाहून त्यांना पण अस्वस्थ करू नका. सो बी काम, क्वाईट. ही तुमची संधी. अनौपचारिक प्रश्नांची उत्तरं देता देता तुम्ही कम्फर्टेबल होऊ शकता. काही प्रश्न फॅक्च्युअल असतात, माहिती आधारित असतात. फॉर एक्झाम्पल, जर एखादा एक शिक्षण संस्थेमधून काही शिकलेला असेल तर त्याला सहज विचारलं जातं, मग कर्मवीर भाऊराव पाटलांनी तुमची संस्था स्थापन केली वगैरे, कधी केली, काय केली, मग त्या संस्थेचं ब्रीद वाक्य काय आहे वगैरे, असे प्रश्न विचारले जातात. ते काय झाले, फॅक्च्युअल क्वेश्चन. किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कोणाचं हिस्ट्रीमध्ये असेल तर त्याला विचारतात, मग पानिपतच्या लढाया कोणत्या कोणत्या झाल्या, पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती वगैरे. आणि कधी कधी या फॅक्च्युअल क्वेश्चन्स मध्ये गडबड आपल्याकडून होते सांगताना. ती गडबड कधी होते, जर आपण आपल्या प्रोफाईलचा अभ्यास केलेला नसेल. ओके, दॅट टेक्स मी टू द इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ एमपीएससी प्रोफाईल.
MPSC म्हणण्यापेक्षा महा ऑनलाईन प्रोफाईल म्हणा. महा ऑनलाईन वर तुमची जी काही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलची प्रिंट काढून घ्या आताच आणि ती प्रोफाईल A to Z स्टडी करा. त्यातला प्रत्येक शब्द, त्यातलं प्रत्येक वाक्य व्यवस्थित स्टडी करा. त्याची चिरफाड करून टाका पूर्ण पोस्टमॉर्टम. तुमचं नाव आणि अर्थातच तुमचं कास्ट सोडून, कारण त्याच्याबद्दल जनरल ते विचारत नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे जे तुमच्या प्रोफाईल मध्ये आहे, साधारणतः बऱ्याच वेळेस तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीपासून असलं तर डेफिनेटली त्याच्यावर प्रश्न विचारतात, कारण त्यांच्यासमोर तुमची ती प्रोफाईलच असते. त्या प्रोफाईलवर ते नजर ठेवतात आणि मग जनरली मग त्यांचं तुमच्या शिक्षणाकडे वगैरे लक्ष जातं. मग कोणता कोर्स केला, मग कोणत्या कॉलेजमध्ये होता वगैरे, ते त्यांची लक्ष गेलं, त्यांना एखादं ओळखीचं नाव दिसलं त्याच्यामध्ये की लगेच सुरू करतात. मग सांगा यशवंतराव चव्हाण कोण होते. समजा YCMO मधून कोणी केलेलं असेल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून, की मग यशवंतराव चव्हाण हमखास प्रश्न. मग त्या विद्यापीठाला त्यांचं नाव का दिलं, मग त्यांचं 42च्या लढ्यामध्ये काय त्यांचं योगदान होतं, किंवा स्वातंत्र्यानंतर 2दा ते मुख्यमंत्री झाले, एकदा मुंबई प्रांताचे झाले, परत महाराष्ट्राचे झाले. मग त्यांना तुम्हाला त्यांची भूमिका कशी वाटते, कशामध्ये, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये. ते तर फार काँग्रेसचे एकनिष्ठ होते, त्यांनी काहीच रोल नाही केला तरी पण त्यांना पहिलं मुख्यमंत्री बनवलं वगैरे, असं काही विचारू शकतात. ओके, बट आय एम ट्राइंग टू से दॅट तुमच्या प्रोफाईल मध्ये जे जे काही मेन्शन्ड आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तो पॅटर्न एक लक्षात ठेवा. इट इज जनरली अ ब्रांचिंग पॅटर्न. अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न विचारला जातो, त्याच्यात काहीतरी उत्तर निघतं, त्या उत्तरातून दुसरा प्रश्न, त्याचं पुन्हा उत्तर, त्याचं पुन्हा, त्याच्यातून काहीतरी प्रश्न, असंच बऱ्याच वेळेस होतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः मॉक घेतलेले आहेत म्हणून सांगतो. तुम्ही तर खूप तयारी करून जात असता, पण त्यांनी तुमची मुलाखत घेण्यासाठी काही तयारी केलेली नसते विशेष. ते आपले येतात, मस्तपैकी येऊन बसतात सकाळ सकाळ, त्यांना माहित असतात 25-30 इंटरव्ह्यू घ्यायचे, छान नाश्ता बिस्टा करून आलेले असतात, मधून चहा बी घेत असतात, दे आर व्हेरी रिलॅक्स्ड. आणि मग त्यांच्या डोक्यात असं काही नसतं. त्यांना जर तुम्ही विचारलं की नाही पुढच्या कॅन्डिडेटला तुम्ही काय विचारणार तर तेही त्यांना माहित नसतं. तो कॅन्डिडेट समोर येऊन बसल्याच्या नंतर त्याची प्रोफाईल पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात जे येईल जनरली ते विचारतात. कधी कधी प्रोफाईल मधलं विचारतात नाही, अचानक काहीतरी करंट अफेअर्स बद्दल विचारतात, काहीतरी कालच्या पेपरमध्ये वाचलेलं असतं त्यांनी, ते त्यांच्या डोक्यात कुठेतरी घोळत असतं, तेच विचारतात. हा, त्यावेळी आपण जसं म्हणतो ना की उंदरावर प्रयोग, तसे तुमच्यावर प्रयोग चालू असतात त्यांच्यावर. हा, मग सांग, मग तुम्हाला नाही जमलं तर पुढच्या कॅन्डिडेटला परत विचारून पाहतात तो प्रश्न, काही वेगळा रिप्लाय येतोय का, काही वेगळं अनालिसिस येत आहे का वगैरे, असं त्यांचं फार गंमत जमत चाललेली असते. आणि मग त्या गमती जमतीमध्ये आपलं नुकसान होऊ नये एवढंच आपण काळजी घ्यायची. त्यामुळे थोडंसं तुमचं प्रोफाईल व्यवस्थित स्टडी करा, की प्रोफाईल तुम्ही स्टडी करणं फार गरजेचं आहे. आणि प्रश्न कुठेही जाऊ शकतात, त्याची तयारी ठेवा. मग हे ब्रांचिंग पॅटर्न यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस तयारी करता ना प्रश्नांची, त्यावेळेस ब्रांचिंग पॅटर्न लक्षात ठेवा. की मला समजा यशवंतराव चव्हाणांबद्दल प्रश्न विचारला तर मग तो कशा कुठे कुठे जाऊ शकतो, त्याच्यातून काय अजून प्रश्न निर्माण होऊ शकतात. ओके, याचा थोडासा तरी विचार करून ठेवा, कारण मग त्याचा विचार तुम्ही करून ठेवलेला असेल तर ते ऐन टायमाला गडबड होत नाही तुमची. नाही तर मग बऱ्याच वेळेस बाहेर आलं तर तोच एक विषय पकडून बसले, मला नव्हतं फार इंटरेस्ट तरी त्याच्याबद्दल विचारत बसले वगैरे, असं होतं. तसं होऊ देऊ नका. त्यामुळे तुमच्या प्रोफाईल मधून काय काय प्रश्न निघू शकतात, प्रश्नांची एक लिस्ट तयार करा. त्या प्रश्नांमधून काय उपप्रश्न तयार होऊ शकतात त्याची पण लिस्ट तयार करा. आणि मग त्या लिस्ट प्रमाणे मग त्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ शकेल हे पण तुम्हाला माहित पाहिजे. पण एक गोष्ट यामध्ये टाळा, आधी ठरवल्यासारखी उत्तर देऊ नका. माझ्या एका जवळच्या मित्राचं उदाहरण सांगतो, फक्त नाव नाही सांगणार. मला वाटतं 2012 का 13 ची स्टोरी, 12ची नाही. त्यावेळेस डीसीची पदं नव्हती, फक्त DYSP आणि असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स वगैरे अशी पदं होती. आणि त्याचा पहिला प्रश्न त्यांनी असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्सचा टाकला होता. आणि मग तो पहिला प्रश्न का टाकला म्हणून मला विचारतील हे त्याला माहित होतं. मग त्याचं उत्तर त्यांनी फार छान तयार करून ठेवलं होतं की मग सेल्स टॅक्स हे कसं महत्वाचं डिपार्टमेंट आहे, मग आपला 60% रेव्हेन्यू तिकडून येतो, मग ते आपल्यासाठी किती महत्वाचं आहे राज्य शासनासाठी वगैरे वगैरे, त्याशिवाय कशा वेलफेअर स्कीम चालू शकणार नाही, असं छान उत्तर त्यांनी तयार केलं. आणि तो ज्यावेळेस इंटरव्ह्यू देऊन आला त्यावेळेस तो खूप उत्साहाने आम्हाला सगळ्यांना सांगायला लागला चहाच्या टपरीवर, बरोबर तो प्रश्न विचारला त्यांनी, त्याचं बरोबर जसं ठरवलं तसं उत्तर देऊन आलो मी. म्हटलं एकदम एक शब्द सुद्धा इकडचा तिकडे झाला नाही म्हटला. त्यावेळेस मला लक्षात आलं की यांनी प्रॉब्लेम करून ठेवलाय, कारण त्याची सवय मला माहित होती रट्टा मारण्याची. तिथे पण तसंच उत्तर देऊन आला, अगदी वर्ड टू वर्ड तसं त्यांनी ठरवलं होतं. आणि तुम्ही जर आधीच पाठ करून ठेवलेली उत्तर जशीच त्याची सांगताय असं त्यांच्या लक्षात आलं तर दॅट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. ओके, ते मग प्रॉब्लेम क्रिएट करणार. त्याला फक्त
मला वाटतं 47 का 48 मार्क्स त्यांनी दिले त्यावेळेस आउट ऑफ 100 आणि प्रॉब्लेम झाला असेल, सिलेक्शन नाही झालं, क्लासरूम पण नाही मिळालं विचारलं. तसं होतं. फॉरवर्ड इट. तुम्ही प्रश्नांची उत्तर तयार करून ठेवा, परंतु अगदी वर्ड टू वर्ड ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका, ती पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. साधारणतः तशा प्रकारचा प्रश्न आला तर काय माहिती मी देईल किंवा कोणत्या मुद्द्यांवर माझं उत्तर असेल ते मुद्दे फक्त ठरवून ठेवा. उत्तर तयार करून ठेवण्याची आवश्यकता नाहीये, कारण तुमचे उत्तर स्पॉन्टेनियस वाटले पाहिजे. तिथे उत्तर पाठ करण्याचा अजून एक धोका सांगतो तुम्हाला. मगाशी जसं मी म्हटलं ना की प्रश्नाचा रोख बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही आणि मग त्या मुद्द्यावर आपण काहीतरी ठरवून गेलेलो असतो आणि मग त्या मुद्द्यावर प्रश्न आला की फॉर एक्झाम्पल आता अलीकडे कशावरून वाद झालं होतं आणि गोष्टी पेट्रोलची किमती, आंतरराष्ट्रीय स्तरावर ते क्रूड ऑइलची किमती कमी आहे तरी पण आपल्याकडे का कमी करत नाही किंवा मुळात पेट्रोलला जीएसटी मध्ये का नाही घेतलेलं. तुम्हाला ते पेट्रोलला जीएसटी मध्ये घेतलं तर किती रुपये लिटर होईल पेट्रोल? 40 रुपये लिटर. ओनली 40 रुपीज लिटर. मग का नाही करत आहेत ते? तर फॉर एक्झाम्पल हा एक इश्यू आहे. ओके, फॉरगेट अबाउट दॅट किंमत ऑफ पेट्रोल, दॅट इज नॉट ऑफ आवर बिझनेस. तर मग अशा पद्धतीचे प्रश्न आला तर साधारणतः कोणत्या लाईन्सवर मी उत्तर देईल असं आपण जर ठरवलेलं असलं आणि मग जीएसटी बद्दल काही विचारलं किंवा पेट्रोल शब्द जर त्यांनी उच्चारला आणि तुम्ही तुमचा रट्टा मारलेलं उत्तर देऊन आलात तर मग प्रॉब्लेम होतो. प्रश्नाचा रोख समजून घ्या, त्यांना नेमकं त्या मुद्द्यातला कोणता पैलू विचारायचा ते समजून घ्या, त्याच पैलूच्या अनुषंगाने कसं स्पेसिफिक उत्तर द्या.